नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ज्ञानसागर स्पर्धा परीक्षा या आपल्या ई लर्निंग प्लॅटफॉर्मवरती आपलं सर्वांचं स्वागत आहे. तर आज आपण लीगल ॲप्टिट्यूड अँड लीगल रिझनिंग यामध्ये जो काही आपला भारतीय राज्यघटना हा जो काही भाग आहे, तर यामध्ये न्यायव्यवस्था आपण या ठिकाणी बघणार आहोत. तर जो काही लीगल ॲप्टिट्यूड अँड लीगल रिझनिंगचा जो काही आपला भाग आहे, तर हा या ठिकाणी 10वा भाग आहे. तर यामध्ये जे आहे, तर आपण या ठिकाणी न्यायव्यवस्था या ठिकाणी बघणार आहोत. तर जर आपण बघितलं तर न्यायव्यवस्था हा जो काही टॉपिक आहे, तर हा या ठिकाणी खूप असा मोठा टॉपिक आहे की यावरती एक 4-5 लेक्चर देखील किंवा जास्तही लेक्चर या ठिकाणी बनू शकतात. पण आपण या ठिकाणी जे आहे तर ते फक्त परीक्षाभिमुख या ठिकाणी बघणार आहोत. तर आणि आपण हे एकाच लेक्चरमध्ये या ठिकाणी कव्हर करण्याचा प्रयत्न या ठिकाणी करणार आहोत. तर माझी सगळ्यांना रिक्वेस्ट आहे का तुम्ही शेवटपर्यंत हे लेक्चर बघावं. ओके, की जवळजवळ आपलं एक 50-1 मिनिटाचं या ठिकाणी ते लेक्चर बनू शकतं. चला तर मग आपण स्टार्ट करूया या आजच्या आपल्या लेक्चरला. तर या ठिकाणी जे आहे तर आपण मागे संघ शासन व्यवस्था या ठिकाणी आपण बघितली होती. तर त्या संघ शासन व्यवस्थेमध्ये जे आहे तर ती आपण या ठिकाणी कार्यकारी मंडळ बघितलं होतं, त्यानंतर कायदे मंडळ बघितलं होतं आणि न्याय मंडळ. तर हे जे आहे तर हे सेपरेट पार्ट आपण या ठिकाणी बघितले होते. तर यामध्ये आपण कार्यकारी मंडळ जर बघितलं तर आपण राष्ट्रपती पद बघितलं होतं, उपराष्ट्रपती पद बघितलं होतं, पंतप्रधान, मंत्रिमंडळ आणि महान्यायवादी. तर या पद्धतीनं जे आहे तर ते हे सगळे कार्यकारी मंडळमध्ये येतात. आणि कायदे मंडळामध्ये कोण कोण येतं तर ते येतात संसद, त्यानंतर राष्ट्रपती आणि संसद म्हणजेच कोण तर राज्यसभा आणि लोकसभा यांचा जो काही समावेश आहे तर तो कशात होतो तर तो कायदे मंडळात त्या ठिकाणी होतो. तर ते देखील आपण एक मागच्या लेक्चरमध्ये या ठिकाणी अभ्यासले. तर जे आहे तर राष्ट्रपती कसा अविभाज्य भाग आहे संसदेचा, जरी ते राज्यसभा आणि लोकसभेचे सदस्य नसले तरी. तर या सगळ्या ज्या काही गोष्टी आहे किंवा राष्ट्रपती पद याविषयी देखील आपण माहिती बघितली होती. त्यानंतर पंतप्रधान पद असेल आपलं तर त्याची या ठिकाणी आपण या ठिकाणी माहिती बघितली असेल. तर हे जे काय आपलं कार्यकारी मंडळ आणि कायदे मंडळ आहे का जे संघ शासनाचे जे भाग आहे तर यापासून जे आपलं न्यायमंडळ आहे तर ते कोणत्या कलमानुसार विभक्त आहे तर ते म्हणजे कलम 50. तर हे देखील आपण यापूर्वी बघितलं होतं. आणि जी काही आपली न्यायमंडळ आहे किंवा न्यायव्यवस्था जी आहे तर ती एकेरी स्वरूपाची या ठिकाणी न्यायव्यवस्था आहे की जी आपण जर बघितलं तर सर्वोच्च स्तराला आपलं सर्वोच्च न्यायालय आहे, त्यानंतर मधल्या स्तराला आपलं उच्च न्यायालय आहे आणि कनिष्ठ स्तराला आपलं या ठिकाणी किंवा खालच्या स्तराला आपल्याला या ठिकाणी आपलं कनिष्ठ न्यायालय या ठिकाणी आहे. तर या लेक्चरमध्ये जे आहे तर आजचा आपला अजेंडा जो काय आहे तर ते न्यायमंडळ जे विभक्त आहे आपल्या कार्यकारी मंडळ आणि कायदे मंडळापासून. आणि त्यामध्ये आपण काय काय बघणार आहोत आज आज तर सर्वोच्च न्यायालय बघणार आहोत, उच्च न्यायालय बघणार आहोत आणि कनिष्ठ न्यायालय. त्यांच्यासाठी जी काही महत्त्वाची कलमं आहे, त्यानंतर जे सरन्यायाधीश असतील तर यांच्यासाठी यांच्या नेमणुका किंवा यांना शपथ कोणत्या अनुसूचीद्वारे दिली जाते किंवा कोणती अनुसूची ती आहे. तर या ठिकाणी या जे काही परीक्षाभिमुख महत्त्वाच्या गोष्टी आहेत तर त्या आज आपण या ठिकाणी कव्हर करणार आहोत. तर चला तर मग जे काय आहे आता तुम्ही कायदे मंडळाचा जर अभ्यास करायचा असेल किंवा कार्यकारी मंडळाचा करायचा असेल तर जे काय आपले आधीचे पार्ट आहे 9 पर्यंत तर ते तुम्ही या ठिकाणी बघावेत की जी पार्लमेंट आपण या ठिकाणी बघितली होती आणि राष्ट्रपती, मंत्रिमंडळ, महान्यायवादी तर हे देखील या ठिकाणी आपण कव्हर केलेलं आहे. तर आपण त्या जी आपली एकेरी न्यायव्यवस्था आहे तर आधी ती जी आहे तर संघराज्य न्यायव्यवस्थेची जी काही तरतूद आहे तर ती आपण या ठिकाणी बघूयात की संघराज्य न्यायव्यवस्था म्हणजे कोणतं तर सर्वोच्च न्यायालय. ओके, त्याच्यानंतर घटक राज्यातील उच्च न्यायालयाची तरतूद कशात आहे तर ते आपण या ठिकाणी बघूया. आणि त्यानंतर कनिष्ठ न्यायालयाची तरतूद. तर सुरुवातीला आपण ते कोणत्या भागात आहे आणि त्या भागाच्या अंतर्गत कोणत्या प्रकरणात जे आहे तर ते हे आहे संघराज्य किंवा सर्वोच्च न्यायालयाची तरतूद. तर ते आपण या ठिकाणी बघूयात की एक्झाममध्ये हे देखील विचारले जाण्याचे चान्सेस या ठिकाणी आहेत. तर आता संघराज्य न्यायव्यवस्थेची तरतूद म्हणजे सर्वोच्च न्यायालयाची जी तरतूद आहे तर ती घटनेच्या कोणत्या भागात आहे तर ही 5 मध्ये आहे. पण यापूर्वी देखील आपण घटनेचा 5 जो बघितला होता की संसद होतं, त्यानंतर जे आहे तर ते आपले राष्ट्रपती होते. पण राष्ट्रपतींचा भाग आपले प्रकरण कोणतं होतं तर ते प्रकरण 1 होतं. आणि या ठिकाणी जे आहे तर ते प्रकरण कोणतं आहे तर 4 आहे. आणि त्या प्रकरणाच्या अंतर्गत जी कलमं आहे तर ती कोणती कलमं आहे तर कलम 124 ते 147 ज्या दरम्यान आहे तर या दरम्यान जे आहे सर्वोच्च न्यायालयाची तरतूद या ठिकाणी देण्यात आलेली आहे. आता सर्वोच्च न्यायालयाची तरतूद कशात देण्यात आली तर भाग 5 प्रकरण 4 कलम 124 ते 147 दरम्यान या ठिकाणी जे आहे तर ते सर्वोच्च न्यायालयाची तरतूद देण्यात आलेली आहे. त्याच्यानंतर पुढील जे आहे आपलं घटक राज्यातील उच्च न्यायालयांची तरतूद, जसं आपलं मुंबई उच्च न्यायालय असेल किंवा इतर राज्यांचं जे काही न्यायालय आहे जसं किंवा केंद्रशासित प्रदेशाचं दिल्ली उच्च न्यायालय असेल तर यांची जी काही तरतूद आहे तर ते भाग 6 मधील प्रकरण 5 मध्ये देण्यात आलेली आहे. ओके,
तर सर्वोच्च न्यायालयाची तरतूद कुठे आहे तर भाग 5 मध्ये, आणि जे उच्च न्यायालयाची जी काही तरतूद आहे तर ती कुठे आहे तर भाग 6 मध्ये. त्यामध्ये कोणतं तर प्रकरण 5वे. ओके. त्यामध्ये कोणती कलमं आहेत प्रकरण 5 मध्ये तर कलम 214 तर 231. कलम 214 ते 231 जो भाग, जो घटनेचा भाग 6वा आहे तर ते जे काही प्रकरण 5 आहे तर त्यामधील कलम 214 ते 231 या दरम्यान जे आहे तर ते आपलं घटक राज्यातील उच्च न्यायालयाची तरतूद या ठिकाणी देण्यात आलेली आहे. त्यानंतर जे पुढील आहे आपलं तर ते कनिष्ठ न्यायालय, की जे सगळ्यात खालचा स्तर आहे आपल्या न्यायालयीन व्यवस्थेमधला, तर तो आहे कनिष्ठ न्यायालय. तर ही या जे कनिष्ठ न्यायालय आहे तर ती घटनेच्या कोणत्या भागात दिली तर 6व्या, आणि जे प्रकरण पण कोणतं आहे तर ते 6वं, म्हणजे लक्षात ठेवायला सोपं. ओके. भाग 6 प्रकरण 6 मध्ये. आणि ती कलम जी आहे तर प्रकरण 6 अंतर्गत कोणती कलम आहेत तर कलम 233 ते कलम 237. ओके. तर या कलमांच्या अंतर्गत जे आहे तर ते कनिष्ठ न्यायालयाबद्दलची जी काही तरतूद आहे तर ती या ठिकाणी देण्यात आलेली आहे. तर हे लक्षात ठेवायचं प्रत्येकाने. एक्झाममध्ये डायरेक्टली प्रश्न विचारला जाऊ शकतो की सर्वोच्च न्यायालयाची तरतूद घटनेच्या कोणत्या भागात देण्यात आलेली आहे. ओके. तर आपल्याला सांगता आलं पाहिजे की घटनेचा भाग 5, किंवा असाही प्रश्न विचारला जाऊ शकतो की कोणत्या भागात भाग 5च्या कोणत्या प्रकरणात या ठिकाणी सर्वोच्च न्यायालयाची तरतूद देण्यात आलेली आहे तर ते प्रकरण 4 मध्ये या ठिकाणी देण्यात आलेली आहे. तर सगळे महत्त्वाचे आहे. आणि एक्झाममध्ये जर आपण बघितलं तर आपल्याला जे कलम 5 भाग 5 आणि त्या अंतर्गत प्रकरण 4, त्याच्या अंतर्गत समजा आपल्याला सर्वोच्च न्यायालयाची कलम 124 ते 147 माहिती असेल, आणि जे इतर ऑप्शन असतील तर त्यात जर 147च्या अबोव किंवा पुढची किंवा 124च्या आधीची कलमं असतील तर आपल्याला जर प्रश्न सर्वोच्च न्यायालयाबद्दल विचारला असेल तर आपण जे आहे तर 124 ते 147 दरम्यानची जी काही कलम आहे का जो एखादा ऑप्शन असेल त्यापैकी तर तो आपण टिक मार्क करू शकतो. म्हणजे त्यावरनं एक आयडिया आपल्याला येऊ शकते, जरी आपल्याला इतर कलम किंवा तो जो काय पर्टिक्युलर किंवा तो जो कलम आहे एखादा स्पेसिफिक म्हणा, किंवा तोच समजा 124च कलम असेल किंवा 25 असेल, तो जरी माहिती नसला आपल्याला की त्याची कशी संदर्भात तरतूद आहे तरी आपण या ठिकाणी प्रश्नांची उत्तरं देऊ शकतो. तर त्या दृष्टीने देखील तो जो काही बंच आहे म्हणजे कलम 124 ते 147 किंवा तो जो एक गठ्ठा आहे तर तो लक्षात ठेवणं या ठिकाणी आपल्यासाठी एक जमेची बाजू म्हणू शकतो. ओके. असू शकते ती. तर हे जे काय आहे तर हे देखील या ठिकाणी महत्त्वाचं आहे. तर आता आपण जे बघणार आहोत तर ते या ठिकाणी सर्वोच्च न्यायालय आपण बघणार आहोत, की जे आपलं न्यायव्यवस्थेचं सर्वोच्च जे आहे तर ते न्यायालय आहे. ओके. तर सर्वोच्च न्यायालयाची स्थापना जी आहे तर ती कधी झाली तर या ठिकाणी सर्वोच्च न्यायालयाची स्थापना 28 जानेवारी 1950. तर आपल्याला डायरेक्टली प्रश्न विचारला जाऊ शकतो की सर्वोच्च न्यायालयाची स्थापना कधी झाली तर ती कधी झाली तर 28 जानेवारी 1950 ला. ओके. तर 1935च्या कायद्याद्वारे स्थापन करण्यात आलेल्या फेडरल कोर्ट ऑफ इंडियाची जागा कोणी घेतली तर ती सर्वोच्च न्यायालयाने. आता जे भारत सरकारचा कायदा होता 1935चा तर त्यामध्ये फेडरल कोर्ट ऑफ इंडियाची स्थापना या ठिकाणी करण्यात आली होती. तर त्या फेडरल कोर्ट ऑफ इंडियाची जागा जी 28 जानेवारी 1950 रोजी कुणी घेतली तर ती सर्वोच्च न्यायालयाने या ठिकाणी घेतली. तर आपल्याला परीक्षेत किंवा एक्झाममध्ये आपल्याला प्रश्न कसा विचारला जाऊ शकतो तर जे काही आपले सर्वोच्च न्यायालय आहे तर ते कोणत्या कोर्टच्या ठिकाणी, किंवा 1900 जे ऑप्शनमध्ये वेगवेगळे जे आहे तर ते कलम दिलेले आपले वेगवेगळे जे आहे तर ते कायदे दिलेले असतील. तर त्यामध्ये फेडरल कोर्ट ऑफ इंडिया 1935 ची जागा घेतली का आणखीन इतर कायदे दिलेले असतील तर त्या या ठिकाणी आपल्याला माहिती पाहिजे की सर्वोच्च न्यायालय जे आहे तर त्यांनी कोणाची जागा घेतली तर 1935च्या कायद्याद्वारे स्थापन करण्यात आलेल्या फेडरल कोर्ट ऑफ इंडियाची जागा त्या ठिकाणी घेतलेली आहे. आता आपण यापूर्वी देखील बघितलं की घटनेचा भाग 5 मधील प्रकरण 4 मधील कलम 124 ते 147 दरम्यान जे आहे तर ते सर्वोच्च न्यायालयाबद्दल का वेगवेगळ्या तरतुदी या ठिकाणी आहे, की जसं सर्वोच्च न्यायालयाचे संघटन असेल किंवा त्यांचे स्वातंत्र्य असेल किंवा त्यांचे अधिकार क्षेत्र असतील किंवा त्यांचे काही इतर अधिकार असतील किंवा कार्यपद्धती तर इत्यादींबाबत जी तरतूद आहे तर ती कलम 124 ते 147 दरम्यान या ठिकाणी आपल्याला आढळते, की जी घटनेच्या भाग 5 मधील प्रकरण 4 मध्ये या ठिकाणी देण्यात आलेली आहे. त्यानंतर आता आपण या ठिकाणी बघितलं की 124 ते 147 दरम्यान काय आहे तर सर्वोच्च न्यायालयाचे संघटन, मग ते कसं किंवा स्वातंत्र्य कसं किंवा जे उच्च न्यायालय जे आहे तर त्यांचे जे काही न्यायाधीश आहेत तर ती नेमणूक करण्याची पद्धत कोणती किंवा कार्यपद्धती काय तर ते आपण या ठिकाणी
बघणार आहोत. तर जे आजचं आपलं कलम आहे की कलम 124. आता 124च्या अंतर्गत जे काही पोट कलम आहे तर ते आपल्या एक्झामच्या दृष्टीने महत्त्वाचं नाही. फक्त आपण एक ढोबळमानाने 124च्या अंतर्गत या ठिकाणी काय सांगण्यात आलं तर ते आपण या ठिकाणी बघणार आहोत. तर 124च्या अंतर्गत काय सांगण्यात आलं की भारताचे एक सर्वोच्च न्यायालय असेल. म्हणजे जी काही आपली सर्वोच्च न्यायालयाची स्थापना आहे तर ती कोणत्या कलमानुसार करण्यात आली तर कलम 124 नुसार भारताचे एक सर्वोच्च न्यायालय असेल अशी या ठिकाणी तरतूद करण्यात आलेली आहे. म्हणजेच ते पोट कलम 124 एक असं आहे. पण आपल्याला काय पोट कलम बघण्याची या ठिकाणी गरज नाही किंवा ते एक्झामच्या दृष्टीने सध्या तरी आपल्याला महत्त्वाचं नाही. ओके. तर त्याच्यात 124 मध्ये आणखीन काही गोष्टी सांगण्यात आलेल्या आहेत. तर त्या कोणत्या आहेत तर या ठिकाणी जे आहे तर जे काही आपलं सर्वोच्च न्यायालय असेल तर त्याच्यात एक सरन्यायाधीश असेल आणि इतर अन्य न्यायाधीश या ठिकाणी असणार आहेत. तर जसं आपण जर बघितलं तर सध्या एकूण किती न्यायाधीश आहेत तर या ठिकाणी 31 न्यायाधीश आहेत. तर त्यांचं कसं आहे की एक सरन्यायाधीश आणि इतर अन्य न्यायाधीश. ओके. तर या ठिकाणी मी तुम्हाला मार्क करून दाखवतोय की काय सांगितलंय 124 मध्ये एक सरन्यायाधीश असेल आणि त्यांना सहाय्य करण्यासाठी अन्य न्यायाधीश या ठिकाणी असणार आहेत. एक सरन्यायाधीश आणि अन्य न्यायाधीश. पण सध्या आपलं जे आहे तर ते घटनेत किती न्यायाधीशांचा उल्लेख सध्या आहे तर त्या या ठिकाणी 31 न्यायाधीशांचा. तर त्यात एक सरन्यायाधीश व अन्य 30 न्यायाधीश. तर ज्यावेळेस जे आपलं मूळ जी घटना होती तर त्यावेळेस सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची जी काही संख्या होती तर ती या ठिकाणी 8 होती. तर त्यात वेळोवेळी जे आहे तर ते संसदेने या ठिकाणी बदल केलेले आहे. ओके. की ज्या ज्या पद्धतीनं जे न्यायालयाचं जे काही कामकाज वाढत चाललं तर त्यानुसार आपल्याला देखील इतर न्यायाधीशांची जी संख्या ही वाढवण्याची गरज या ठिकाणी भासू लागली. तर ज्यावेळेस आपली मूळ घटनेची ज्यावेळेस अंमलबजावणी स्टार्ट झाली किंवा सुरुवात झाली तर त्यावेळेस जे होतं तर एक सरन्यायाधीश व अन्य 7 न्यायाधीश. तर अशी एकूण जी न्यायाधीशांची संख्या होती तर ती किती होती तर 8 या ठिकाणी होती. त्याच्यानंतर जे आहे तर संसदेने वेळोवेळी जे कायद्यांद्वारे बदल करून जो काय आहे तर तो संख्याक्रम जो आहे तर तो स्टेप बाय स्टेप किंवा टप्प्याटप्प्याने या ठिकाणी किंवा क्रमाक्रमाने वाढवला. ओके. तर सरन्यायाधीशांची संख्या ठरवण्याचा अधिकार कोणाला आहे? आता मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं की संसदेने वेळोवेळी कायदे करून जे आहे तर ती सरन्यायाधीशांची संख्या या ठिकाणी वाढवली. की ज्यावेळेस घटनेचा अंमल स्टार्ट झाला तर त्यावेळेस फक्त 8 होती. तर त्या 8 पैकी एक सरन्यायाधीश आणि इतर अन्य न्यायाधीश या ठिकाणी होती. तर न्यायाधीशांची संख्या जो ठरवण्याचा अधिकार कोणाला आहे तर तो संसदेला. आता आपल्याला डायरेक्टली प्रश्न विचारला जाऊ शकतो की संसदेच्या जे न्यायाधीशांची संख्या वाढवण्याचा अधिकार किंवा ठरवण्याचा अधिकार कोणाला आहे तर तो आहे संसदेला. सध्या आपल्या जे सर्वोच्च न्यायालयात किती न्यायाधीश आहेत तर 31 न्यायाधीश आणि 31 न्यायाधीश त्यापैकी एक सरन्यायाधीश व इतर अन्य न्यायाधीश. ओके. आणि भारतासाठी एक सर्वोच्च न्यायालय असेल तर हे कलम आपली याची तरतूद कोणत्या कलमात करण्यात आलेली आहे तर ते कलम 124 मध्ये. ओके. तर हे आपल्याला या ठिकाणी महत्त्वाचं होतं आणि अपेक्षित आहे. आणि जे आहे तर सर्वोच्च न्यायालय घटनेच्या भाग 5 मध्ये प्रकरण 4 मध्ये या ठिकाणी देण्यात आलेलं आहे. त्यानंतर जे आहे तर आपण न्यायाधीशांची नेमणूक या ठिकाणी बघूयात की त्यातला जो काही महत्त्वाचा पार्ट आहे आपल्याला तर तेवढाच आपल्याला महत्त्वाचा आहे. ओके. की तोच आपण या ठिकाणी फक्त बघणार आहोत. सर्वोच्च न्यायालयातील प्रत्येक न्यायाधीशाची नेमणूक राष्ट्रपती सहीनिशी व स्वमुद्रांकित अधिपत्राद्वारे या ठिकाणी करतात. आता प्रत्येक न्यायाधीशाची म्हणजे सरन्यायाधीश असतील व अन्य न्यायाधीश असतील तर त्यांची नेमणूक कोण करतं या ठिकाणी तर राष्ट्रपती या ठिकाणी त्यांच्या सहीनिशी व स्वमुद्रांकित अधिपत्राद्वारे या ठिकाणी ते करत असतात. तर आपल्याला डायरेक्टली प्रश्न विचारला जातो की सरन्यायाधीशांची नेमणूक कोण करतं तर या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं एकदम सोपं उत्तर आहे ते म्हणजे राष्ट्रपती. ओके. त्याच्यानंतर राष्ट्रपतींमार्फत सरन्यायाधीशांची नेमणूक त्यांना आवश्यक वाटते तेवढ्याच सर्वोच्च न्यायालयाच्या व उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांचा विचार घेऊन या ठिकाणी करतात. तर असं नाही की राष्ट्रपतींना वाटलं की हे व्यक्ती सरन्यायाधीश व्हायला पाहिजे तर असं काही नसतं. तर राष्ट्रपती जे आहे तर सरन्यायाधीशांची नेमणूक करताना त्यांना आवश्यक वाटेल तेवढे सर्वोच्च न्यायालयाच्या व उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांचा विचार घेऊन ओके या ठिकाणी त्यांची नेमणूक ते करत असतात. त्यानंतर जो पुढचा आपला पॉईंट आहे की सरन्यायाधीश वगळता अन्य सर्व न्यायाधीशांची नेमणूक करताना सरन्यायाधीश यांचा विचार घेणे हे राष्ट्रपतींवरती बंधनकारक आहे. आता समजा जे आहे तर राष्ट्रपतींनी सरन्यायाधीशांची नेमणूक केली आणि या ठिकाणी जे अन्य जर पद रिक्त असतील की जी न्यायाधीशांची तर त्यांची नेमणूक ज्यावेळेस करायची असेल तर तेव्हा राष्ट्रपतींना जो आहे तर अन्य न्यायाधीशांची नेमणूक करताना सरन्यायाधीशांचा सल्ला घेणं या ठिकाणी काय आहे तर बंधनकारक या ठिकाणी करण्यात आलेला आहे. महत्त्वाचा पॉईंट आहे, एक्झाम मध्ये विचारला जाऊ शकतो. आणि जो आपला सेकंड पॉईंट आहे राष्ट्रपतींमार्फत ज्यावेळेस तर हा देखील एक महत्त्वाचा आहे, तो लक्षात ठेवायचा आहे तुम्ही. त्याच्यानंतर जे आहे तर न्यायाधीशांसाठी काय पात्रता असेल
तर मी तुम्हाला सांगितले की जे काही घटनात्मक पद असतील किंवा घटनेत सांगितलेली जी काही सगळी पदं आहेत, तर त्याच्यासाठी आपली प्रथम जी आहे पात्रता, तर ती काय आहे? तर ती व्यक्ती भारताचा नागरिक असावी. तुम्ही प्रत्येक ठिकाणी बघितलं असेल, संसद सदस्य असतील, पंतप्रधान असतील, राष्ट्रपती असतील, तर त्यासाठी या ठिकाणी काय पात्रता सांगण्यात आलेली आहे? तर ती भारताची नागरिक असावी. ओके. तर हे प्रत्येक ठिकाणी आहे आपल्या घटनेत दिलेलं. त्यानंतर जे पुढची काय पात्रता आहे न्यायाधीशांसाठी, तर ती पात्रता या ठिकाणी आहे, त्या व्यक्तीने एखाद्या उच्च न्यायालयात अथवा 2 किंवा अधिक उच्च न्यायालयात सलग किमान 5 वर्षे न्यायाधीश म्हणून काम करण्याचा या ठिकाणी त्यांना अनुभव असायला हवा. ओके. तर काय सांगितलं या ठिकाणी, का ती त्या व्यक्तीस एखाद्या उच्च न्यायालयात अथवा 2 किंवा अधिक उच्च न्यायालयात सलग 5 वर्षे न्यायाधीश म्हणून काम करण्याचा या ठिकाणी अनुभव पाहिजे. असं नाही का 2 वर्ष केलं त्याच्यानंतर गॅप घेतला आणि मग नंतर पुन्हा केलं, तर असं नाही. सलग या ठिकाणी 5 वर्ष. मग ते 2 न्यायालय असले तरी चालेल, की सपोज त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात काम केलं आणि त्यानंतर जर त्यांना कर्नाटक किंवा मद्रास उच्च न्यायालय असेल, तर या ठिकाणी त्यांनी काही वर्ष 3 वर्ष काम केलं आणि मुंबई उच्च न्यायालयात 2. तर हा असा एकंदरीत जो आहे तर तो 5 वर्ष ग्राह्य धरू शकतो. पण जो 2012 पर्यंत एका याच्यात केलं आणि त्याच्यानंतर 2-3 वर्ष गॅप घेतला आणि 15 पासून स्टार्ट केलं, तर असं चालेल का? तर असं चालणार नाही. ओके. तर त्यांना एकंदरीत 5 वर्षाचा पाहिजे. ओके. 2 किंवा अधिक उच्च न्यायालयात तो चालेल. किंवा त्या व्यक्तीस एखाद्या उच्च न्यायालयात अथवा 2 किंवा अधिक उच्च न्यायालयात सलग किमान 10 वर्ष वकिली. ओके. तर या ठिकाणी न्यायाधीश आहे आणि या ठिकाणी काय आहे? तर वकिली आहे. आता आपण जी बघतोय तर ती सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांसाठी जी आहे, तर ती पात्रता या ठिकाणी आपण बघत आहे. ओके. तर आता आपण काय बघितलं पहिल्या ह्याच्यात, तर त्या व्यक्तीने एखाद्या उच्च न्यायालयात अथवा 2 किंवा अधिक उच्च न्यायालयात सलग किमान 5 वर्षे न्यायाधीश म्हणून काम करण्याचा अनुभव असावा किंवा त्या व्यक्तीस एखाद्या उच्च न्यायालयात किंवा 2 किंवा अधिक उच्च न्यायालयात सलग 10 वर्षे वकील म्हणून काम करण्याचा अनुभव या ठिकाणी असावा. ही तरतूद या ठिकाणी सांगण्यात आलेली. त्यानंतर पुढची जी काही तरतूद आहे किंवा पात्रता जी आहे, तर ती आहे तरतूद म्हणू शकतो आपण याला. तर घटनेने सर्वोच्च न्यायालयाचा न्यायाधीश होण्यासाठी किमान वयाची पात्रता ठेवलेली नाही. हे लक्षात घ्यायचं प्रत्येकाने. घटनेने सर्वोच्च न्यायालयाचा न्यायाधीश होण्यासाठी किमान वयाची पात्रता या ठिकाणी ठेवलेली नाही. ही गोष्ट लक्षात ठेवायची. का एक्झाममध्ये डायरेक्टली प्रश्न येतो की किमान वयाची पात्रता किती, की जसं आपण बघितलं की लोकसभा सदस्य असतील किंवा राज्यसभा सदस्य असतील, तर त्यांना किमान वयाची पात्रता आहे की ज्यांना लोकसभेला 25 वर्ष असेल, राज्यसभेला 35 वर्ष असेल. तर ही या ठिकाणी अशी काही पात्रता आहे का न्यायाधीशांसाठी, तर ती नाही. किमान वयाची पात्रता या ठिकाणी नाही. लक्षात ठेवायचं प्रत्येकाने. त्यानंतर जे आहे तर म्हणजे त्यांचा या ठिकाणी आपण जे शपथ किंवा प्रतिज्ञा, आता ज्यावेळेस एखादी व्यक्ती सर्वोच्च न्यायालयाचा न्यायाधीश म्हणून ज्यावेळेस कार्यरत होते, तर त्यापूर्वी त्यांना या ठिकाणी शपथ किंवा प्रतिज्ञा या ठिकाणी घ्यावा लागते. ओके. सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीश पदावर नेमणूक झालेल्या व्यक्तीस आपले पद ग्रहण करण्यापूर्वी शपथ किंवा प्रतिज्ञा या ठिकाणी घ्यावा लागते. ही म्हणजे प्रत्येक ठिकाणी जे आहेच आपलं, की जसं तुम्ही जर बघितलं तर पंतप्रधान पदासाठी देखील तेच असेल. त्यानंतर तुमचं राष्ट्रपती पदांसाठी देखील शपथ आणि प्रतिज्ञा ही घ्यावंच लागते. तर फक्त गोष्ट एवढीच आहे या ठिकाणी महत्त्वाची, का राष्ट्रपती, उपराष्ट्रपती आणि राज्यपाल यांची जी काही शपथीचा जो काही नमुना आहे, तर तो घटनेच्या कलमाअंतर्गत या ठिकाणी देण्यात आलेला आहे. पण जे काही इतर व्यक्ती आहेत, तर यांचा जो काही शपथीचा जो काही नमुना आहे, तर तो घटनेच्या 3ऱ्या अनुसूचीमध्ये या ठिकाणी देण्यात आलेला आहे. तर हे आपल्याला या ठिकाणी महत्त्वाचं आहे. पण या ठिकाणी आणखीन एक असा प्रश्न जो परीक्षेच्या दृष्टीनं महत्त्वाचा आहे, तो उद्भवू शकतो, की जे सर्वोच्च न्यायालयाचे जे काही सरन्यायाधीश किंवा न्यायाधीश असतील, तर त्यांना शपथ कोण देतात? तर ही शपथ राष्ट्रपतींमार्फत या ठिकाणी दिली जाते. तर आपला पहिलाच पॉईंट आहे, राष्ट्रपतींमार्फत आपले पद ग्रहण करण्यापूर्वी जे आहे तर ते सरन्यायाधीश किंवा न्यायाधीशांना शपथ या ठिकाणी सर्वोच्च न्यायालयाच्या घ्यावी लागते. त्यानंतर इथं शक्तीचं झालं, तर इथं शक्तीचा नमुना जो आहे तर त्यांच्या शक्तीचा नमुना तर घटनेच्या 3ऱ्या अनुसूचीमध्ये या ठिकाणी देण्यात आलेला आहे. आता आपल्याला प्रश्न असाही विचारला जाऊ शकतो, की मंत्रिमंडळाच्या सदस्यांचा जो काही शक्तीचा नमुना आहे, तर तो घटनेच्या कोणत्या अनुसूचीत देण्यात आलेला आहे? तर त्या ठिकाणी अनुसूची 2 दिलेला असेल ऑप्शनमध्ये, 3 दिलेले असेल, 4 दिलेली असेल आणि 5. तर आपल्याला माहिती हवं, की या ठिकाणी 3ऱ्या अनुसूचीमध्ये जे आहे तर ते सरन्यायाधीश असतील, संसद सदस्य असतील, तर त्यांची या ठिकाणी शक्तीचा नमुना देण्यात आलेला आहे. आता या ठिकाणी जे आहे तर पदावधी आपल्यासाठी महत्त्वाचा आहे. तर या जे घटनेने जे आहे तर सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांचा पदावधी निश्चित केलेला नाही. पदावधी निश्चित केलेला नाही म्हणजे याचा अर्थ कसा, की 5 वर्ष जसं की संसद सदस्य असेल, समजा लोकसभा सदस्य असेल, तर त्याचा या ठिकाणी 5 वर्ष आहे. ओके.
आणि जे काही इतर सदस्य असतील तर त्यांचं देखील या ठिकाणी 5 वर्ष आहे. पण आपण जर बघितलं तर सरन्यायाधीश असतील किंवा न्यायाधीश असेल तर त्यांचं या ठिकाणी आहे का असं काही टेन्युअर किंवा कालावधी निश्चित तर नाही. तर मग पदावधी कसं आहे, तर न्यायाधीश आपले पद वयाची 65 वर्ष पूर्ण होईपर्यंत धारण करतात. आता त्यांच्या वयाची 65 वर्ष, समजा एखादा व्यक्ती जर वयाच्या 62 वर्षी न्यायाधीश बनला, तर सरन्यायाधीश बनला किंवा न्यायाधीश बनला, तर तो पुढील जी 3 वर्ष आहे तर ती 3 वर्ष ते पद ते उपभोगू शकतात. ओके, किंवा ते 3 वर्षासाठी त्या पदावरती ते काम करू शकतात. तर न्यायाधीश आपले पद वयाची 65 वर्ष पूर्ण होईपर्यंत धारण करतात. तर हे आपल्यासाठी महत्त्वाचं आहे. विचारलं जातं एक्झाममध्ये का सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश आपले जे पद आहे तर ते वयाच्या किती वर्षापर्यंत धारण करतात किंवा कोणत्या वर्षापर्यंत धारण करतात. तर ऑप्शनमध्ये दिलेलं असतं की 62, 63, 64, 65. ओके, तर सर्वोच्च न्यायालय असेल तर त्या ठिकाणी 65 आणि जे उच्च न्यायालय असेल तर त्या ठिकाणी ती वयोमर्यादा कमी आहे, तर ती आहे 62 वर्षापर्यंत. ओके, तर हे लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर जे आहे तर न्यायाधीश जे आहे तर सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश तर आपला राजीनामा कोणाला देतात, तर ते आपला राजीनामा या ठिकाणी राष्ट्रपतींना देतात. ओके, तर न्यायाधीश राष्ट्रपतींना संबोधून आपल्या पदाचा सहीनिशी लेखी राजीनामा देऊ शकतात. केव्हा की त्यांना वाटलं की नाही, मी जरी सरन्यायाधीश झालो तर मला या पदापासून मुक्त व्हायचं किंवा याच्यातून मुक्त व्हायचं, तर ते आपल्या पदाचा जो राजीनामा आहे तर तो राष्ट्रपतींना संबोधून या ठिकाणी देतात. त्यानंतर राष्ट्रपती न्यायाधीशांचे त्यांच्या पदावरून संसदेच्या शिफारशी वरून दूर करू शकतात. राष्ट्रपती न्यायाधीशांना त्यांच्या पदावरून संसदेच्या शिफारशीवरून पदावरून दूर करू शकतात. म्हणजे जर जर असं वाटलं की राष्ट्रपतींना की समोर जी कोणती व्यक्ती असेल तर ती न्यायाधीशासाठी पात्र नाही किंवा त्यांच्याकडनं काही या ठिकाणी काही त्यांना असं वाटतंय का ती व्यक्ती त्या पदावरती नकोय, तर अशा वेळेस त्यांच्या वाटण्यावरून हे गोष्ट नसते. तर ती संसदेची ज्यावेळेस संसद शिफारस करेल आणि संसदेच्या जी काही शिफारसीसाठी जी काही समिती असते तर त्यात गैरवर्तणूक किंवा अक्षमतेच्या म्हणजे ते जे आहे तर त्या पदावरती कार्य करू शकत नाही, त्यांची तेवढी क्षमता नाही, तर या कारणावरून दोषीचे आढळल्यास त्यांना त्या ठिकाणी पदावरून दूर करता येतं. आता म्हणजे संसदेची जरी शिफारस असली, पण संसदेची शिफारस जरी असली पण ती कोणत्या गोष्टीवरती शिफारस करू शकतात की समजा ती गैरवर्तणूक असेल किंवा अक्षमतेच्या कारणावरून असेल, तर याच कारणावरून ते या ठिकाणी त्यांना पदावरून दूर करू शकतात. तर आपल्याला महत्त्वाचं काय होतं या ठिकाणी का ते किती वर्षापर्यंत ते आपले पद धारण करू शकतात, तर वयाची 65 वर्षापर्यंत. ते आपला राजीनामा कोणाला देऊ शकतात, तर ते राष्ट्रपतींना संबोधून या ठिकाणी देऊ शकतात. तसेच ते राष्ट्रपती जे आहे तर न्यायाधीश त्यांना पदावरून कधी दूर करू शकतात, तर संसदेने जर शिफारस केली तर त्या ठिकाणी ते त्यांना दूर करू शकतात. ओके, तर या ठिकाणी जे आहे तर कलम 124(4) मध्ये न्यायाधीशांना पदावरून दूर करणे तर याबद्दल जे आहे तर त्या तरतुदी देण्यात आलेल्या आहेत. तर सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची राष्ट्रपतीच्या आदेशावरूनच या ठिकाणी त्यांना पदावरून दूर केलं जातं. ओके, सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना राष्ट्रपतींच्या आदेशाने पदावरून दूर केले जाते. राष्ट्रपती असा बडतर्फीचा आदेश त्यांना संसदेने तसेच जे आहे तर समावेदन सादर केल्यानंतरच काढू शकतात. तर असं राष्ट्रपतींना वाटलं आणि तेच जे आहे तर त्यांना पदावरून दूर करू शकतात का त्यांना वाटल्यानुसार, तर नाही. तर त्यांच्या याच्यावरती नसतं. तर ज्यावेळेस संसदेने तसं समावेदन सादर जर केलेलं असेल तर तेव्हाच ते त्यांना पदावरून या ठिकाणी जे आहे तर ते बडतर्फ किंवा त्यांना पदावरून दूर करू शकतात. आता सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशास राष्ट्रपतीचे आदेशानुसार पदावरून दूर केलं जातं, हे ऑलरेडी बघितलेच आपण. राष्ट्रपती असा बडतर्फीचा जो आदेश आहे तर त्यांना संसदेने तसे समावेदन सादर केल्यानंतरच या ठिकाणी ते काढू शकतात. तर हे देखील आपण या ठिकाणी बघितलंय. आणि सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशास पदावरून दूर करण्याच्या पद्धतीचे नियमन जे आहे तर न्यायाधीश चौकशी कायदा 1968 मध्ये या ठिकाणी देण्यात आलेला आहे. तर हे देखील एक महत्त्वाचं आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाची पदावरून दूर करण्याच्या पद्धतीचे नियम कशात देण्यात आलेले आहे, तर ते न्यायाधीश चौकशी कायदा 1968 मध्ये. का जसं की जर त्यांना जर पदावरून दूर करायचं असेल तर लोकसभेचे किमान 100 सदस्य असतील किंवा राज्यसभेचे 50 सदस्य असतील, तर यांनी सही करून तसा जो आहे तर तो दूर करण्याचा प्रस्ताव अध्यक्ष किंवा सभापती यांना सादर करावा लागतो. आणि ते जो काही प्रस्ताव आहे तर तो अध्यक्ष किंवा सभापती प्रस्ताव स्वीकारू शकतात किंवा नकारही देऊ शकतात. ओके,
तर आणि जर त्यांनी प्रस्ताव स्वीकारला तर त्या ठिकाणी एक त्रिसदस्यीय समिती या ठिकाणी नेमावी लागते आणि त्या त्रिसदस्यीय समितीमध्ये जे आहे तर ते सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश किंवा एक न्यायाधीश, आता समजा या ठिकाणी जो त्यांना काढण्याचा जो सरन्यायाधीशांविरुद्ध असेल तर मग त्या सर्वोच्च न्यायालयाचा एखादा न्यायाधीश असेल किंवा जर इतर न्यायाधीशांना जर काढायचं असेल तर त्या ठिकाणी त्या जी काही समिती आहे तर त्याच्यात सर्वोच्च न्यायालयाचे जे सरन्यायाधीश असतील किंवा आणि दुसरं जी व्यक्ती असणार आहे तर ती एखाद्या उच्च न्यायालयाचा मुख्य न्यायाधीश, ओके, आणि त्यानंतर एक निष्णांत कायदेपंडित अशी ती एक तिघांची समिती असते. आणि जर त्या समितीच्या चौकशीच्या अंती जर जी कोणती ज्यांना कोणाला काढायचं आहे सरन्यायाधीश असतील किंवा इतर न्यायाधीश असतील तर जर न्यायाधीश गैरवर्तणूक किंवा अक्षमतेच्या कारणावरून दोषी असल्याचे आढळले तर सभागृह त्यांना त्या पदावरून दूर करण्याचा प्रस्ताव विचारात या ठिकाणी घेऊ शकते. म्हणजे त्या समितीने जर तसा अहवाल दिला तर मग जे आपलं सभागृह आहे म्हणजे ज्यात लोकसभा आणि राज्यसभा आहेत तर ते त्या पदावरून दूर काढण्याचा प्रस्ताव विचार या ठिकाणी ते करू शकतात. ओके, तर जे आहे तर आतापर्यंत सर्वोच्च न्यायालयाच्या एकाही न्यायाधीशाला पदावरून दूर करण्यात आलेले नाही, ही एक गोष्ट लक्षात ठेवायची. मग याचा अर्थ असं नाही का मग कोणाला दूर करण्यात आलाय का, आतापर्यंत या पद्धतीने तरी कोणालाही दूर करण्यात आलेलं नाही. ओके, त्याच्यानंतर जे आहे तर पुढे आपण सर्वोच्च न्यायालयाची जी आहे तर ती कार्यपद्धती बघू. आता त्यांची जी कार्यपद्धती आहे ती बरीच मोठी आहे पण आपल्या परीक्षेच्या दृष्टीने जे काही महत्त्वाचं आहे आपण तेवढंच या ठिकाणी फक्त बघणार आहोत. आता सर्व जे घटनात्मक खटले किंवा कलम 143 अंतर्गत राष्ट्रपतींनी संदर्भित केलेल्या बाबींवर निकाल किमान 5 न्यायाधीशांच्या पीठामार्फत या ठिकाणी दिला जातो. आता घटनात्मक खटले की समजा घटनेत काही चेंजेस करायचे असतील किंवा घटनेत काही इतर घटनात्मक बाबी असतील तर त्या बाबतीत जे काय आहे किंवा कलम 143, आता जर राष्ट्रपतीं या ठिकाणी जे आहे तर ते काही सल्ला मागू शकतात की संदर्भित केलेल्या बाबी किंवा काही सल्ले हे राष्ट्रपती सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशांकडून किंवा सर्वोच्च न्यायालयाकडनं मागू शकतात. तर ते कलम कोणतं आहे तर ते 143 ते आपण यापूर्वी देखील बघितलेलं आहे. तर अशा बाबींवरती ज्यावेळेस निर्णय द्यायचा असतो तर त्या अशा निर्णयांमध्ये जे आहे तर ते एक पीठ जे काही किमान 5 लोकांचं पीठ असतं. पीठ म्हणजे कोणतं तर आपलं दळणाचं नाही तर ते या ठिकाणी बेंच असतं. ओके, तर त्या पीठामार्फत जे आहे तर तो निर्णय दिला जातो. तर त्या पीठात किती व्यक्ती असतात तर 5 व्यक्ती या ठिकाणी असतात. आणि जे इतर सर्व खटल्यांचा निकाल की जे सामान्यतः किमान जे आहे तर 3 न्यायाधीश त्या पीठामध्ये या ठिकाणी असतात. ओके, तर हे किमती झालंय तर किमान 3 न्यायाधीशांच्या पीठामार्फत ते दिलं जातं. ओके, तर थोडंसं मिस्टेक झालंय तर ते तुम्ही समजून घ्या. इतर खटल्यांच्या बाबतीत जे काही निकाल असेल आता घटनात्मक खटले आणि राष्ट्रपतींनी संदर्भित केलेल्या बाबींवरती किती लोकांचं बेंच असतं या ठिकाणी तर ते 5 न्यायाधीशांचं बेंच असतं. आणि जे इतर खटले असतात तर त्या बाबतीत 3 जे न्यायाधीशांचं या ठिकाणी बेंच असतं. ओके, खटल्यांचा निकाल जो आहे तर तो खुल्या न्यायालयात या ठिकाणी जाहीर केला जातो. तर असं काही नाही काही लपून वगैरे, तर अगदी ओपन न्यायालय असतं आपलं. ओके, तर सर्व निकाल न्यायाधीशांच्या बहुमताने दिले जातात. मात्र एखादा न्यायाधीश भिन्न मत प्रदर्शित करू शकतो. आता याचा अर्थ कसं की समजा सामान्य खटला आहे किंवा तर त्यामध्ये किती लोकांचं बेंच असतं तर 3, तर त्यापैकी जे आहे तर ती 2 लोकांनी जे आहे तर जो काही निर्णय द्यायचा आहे तर त्या बाजूने मतदान या ठिकाणी केलं पाहिजे. ओके, आणि एखाद्याने जर आहे तर भिन्न मत तो प्रदर्शित करू शकतो या ठिकाणी. ओके, तर तसं काही त्यांना बंधन नाही का एखाद्याने किंवा सगळ्यांनी जर त्याचं विरोधात केलं तर ऑब्व्हियसली खटला कसा आहे तर तो विरोधात लागेल. ओके, तर त्यात काय असं वेगळं काही नाही. सर्व निकाल न्यायाधीशांच्या बहुमताने दिले जातात. मात्र एखादा न्यायाधीश भिन्न मत प्रदर्शित करू शकतो. तर या ठिकाणी जे आहे तर ते आपण सर्वोच्च न्यायालयाची कार्यपद्धती बघितली. तर याच्यात फक्त आपल्याला महत्त्वाचं काय होतं की जी घटनात्मक खटले किंवा कलम 143 अंतर्गत जे आहे तर ते किती व्यक्तींचं बेंच किंवा किती न्यायाधीशांचं बेंच असतं तर 5, आणि सामान्य जे खटल्यांमध्ये किती व्यक्तींचं बेंच असतं तर ते 3 व्यक्तींचं हे या ठिकाणी महत्त्वाचं होतं. त्याच्यानंतर जे आहे तर सर्वोच्च न्यायालयास घटनेने प्रदान केलेले अधिकार. आता जर आपण बघितलं तर सर्वोच्च न्यायालयाने जे आहे तर ते घटनेनुसार सर्वोच्च न्यायालयास संसदेने घटनेनुसार जे आहे तर ते वेगवेगळे अधिकार जे आहे तर ती प्रदान केलेली आहेत. तर आधी आपण सुरुवातीला कोणती अधिकार आहेत ती बघू आणि त्यात जे आहे तर त्या अंतर्भूत काय बाबी आहेत किंवा त्याच्या अंतर्गत अंतर्भूत काय बाबी आहेत तर ते या ठिकाणी आपण बघूयात. तर या ठिकाणी आहे तर सर्वोच्च न्यायालयास घटनेने प्रदान केलेले अधिकार ते जे संसदेने या ठिकाणी दिले. ओके, किंवा घटनेने दिले या ठिकाणी. तर सर्वोच्च न्यायालयास घटनेने प्रदान केलेले अधिकार तर प्रारंभिक अधिकार क्षेत्र की जे कलम 131 अंतर्गत या ठिकाणी येतं प्रारंभिक अधिकार क्षेत्र. आता प्रारंभिक अधिकार क्षेत्र म्हणजे कशी केंद्र शासनाविरुद्ध एक किंवा अनेक घटक राज्य, समजा एखाद्या शासनाला केंद्र शासनाविरुद्ध जर भांडायचं असेल तर त्यावेळेस
तो एखाद्या उच्च न्यायालयात जाऊ शकतो का? तर नाही. तर त्यांना ते कुठे जावं लागतं? तर सर्वोच्च न्यायालयातच या ठिकाणी जावं लागतं. तर आता या ठिकाणी जे आहे, तर मग सर्वोच्च न्यायालयाचं हे अधिकार क्षेत्र कसं झालं? तर या ठिकाणी प्रारंभिक ते अधिकार क्षेत्र झालं. म्हणजे सर्वात आधी कुठे यावं लागतं? तर डायरेक्टली सर्वोच्च न्यायालयात यावं लागतं किंवा केंद्र शासन व एक किंवा अधिक घटक राज्ये विरुद्ध एक किंवा अधिक घटक राज्य. म्हणजे जे आहे, तर आपण जर बघितलं तर एखादं केंद्र शासन असेल, ओके, केंद्र शासन व एक किंवा अधिक घटक राज्य विरुद्ध एक किंवा अधिक घटक राज्य. म्हणजे केंद्र शासन असेल आणि त्याविरुद्ध 2 किंवा 3 घटक राज्यांना जर केंद्राविरुद्ध काहीतरी तक्रार असेल किंवा तंटे असेल, तर ते सोडवण्यासाठी जे आहे तर ते न्यायालयात या ठिकाणी सर्वोच्च न्यायालयात जाता येतं. तर ते या ठिकाणी सर्वोच्च न्यायालयाचं काय आहे, तर प्रारंभिक अधिकार क्षेत्र. का त्यावेळेस आपल्याला उच्च न्यायालयात जाता येतं का? तर नाही. ते सर्वोच्च न्यायालयातच या ठिकाणी जावं लागतं. त्यानंतर घटक राज्यातील आपापसातील तंटे असतील, ओके. का समजा आता महाराष्ट्राचा जो काही वाद आहे का तो कर्नाटक राज्याबरोबर असू शकतो. तर मग यातली जी काही तंटे आहे की जसं पाणी वाटपावरनं असेल किंवा सीमा ठरवण्यावरनं असेल, तर ह्या प्रकारची जी काही तंटे आहे तर ते सर्वोच्च न्यायालयातच या ठिकाणी आपल्याला जावं लागतं. म्हणून आपण जे आहे तर त्या ह्या जे काही त्यांच्या अधिकाराला काय म्हणतो, तर सर्वोच्च न्यायालयाचे प्रारंभिक अधिकार क्षेत्र, की जे त्यांना घटनेने कलम 131 अंतर्गत या ठिकाणी दिलेलं आहे. त्याच्यानंतर जे आहे का त्यांचे आंतरराज्य जलविवाद असेल किंवा वित्त आयोगात संदर्भित केलेल्या बाबी असतील किंवा केंद्र व राज्य दरम्यान काही खर्च व पेन्शन समायोजन असतील व केंद्र व राज्य दरम्यानचे व्यापारी स्वरूपाचे सामान्य तंटे असतील, तर यासारख्या ज्या काही गोष्टी आहे ना, तर ते ह्या सगळ्या कशात येतात, तर प्रारंभिक अधिकार क्षेत्रामध्ये येतात कलम 131 अंतर्गत, ओके. त्यानंतर जे आहे पुढचं आपलं की घटनेने प्रदान केलेले सर्वोच्च न्यायालय जे आहे तर ते अधिकार म्हणजे प्राधिलिक अधिकार. आता जे आहे तर प्राधिलक अधिकार जे आहे तर ते घटनेने कोणत्या कलमाअंतर्गत दिलेलं आहे, तर ते या ठिकाणी जे आहे तर कलम 32 नुसार या ठिकाणी दिलेले आहे. आणि जर आपण प्रारंभिक अधिकार क्षेत्र जर बघितलं तर आपण जे काही प्रारंभिक अधिकार क्षेत्र आहे तर ते कसे आहे, असमावेशक व प्रारंभिक स्वरूपाचे. आता असमावेशक म्हणजे कशी, तर त्यांचा समावेश इतरत्र होत नाही आणि प्रारंभ सुद्धा इतरत्र होत नाही. म्हणजे ते काय असतात, तर आपल्याला त्यांचा समावेश जो त्यांची सुरुवात किंवा एखादा खटला चालवण्यासाठी आपल्याला डायरेक्टली कुठं जावं लागतं, तर ते सर्वोच्च न्यायालयात जावं लागतं, ओके. प्रारंभ देखील तिथंच करावा लागतो आणि आपल्याला जावं सुद्धा तिथंच लागतं. तर त्याला काय म्हणतात, असमावेशक व प्रारंभिक. आणि हे जे काय आपलं पुढचं प्राधिलेख आहे का, सॉरी, जो पुढचा अधिकार आहे तर प्राधिलेख अधिकार क्षेत्र, की जे कलम 32 अंतर्गत येतं. तर हे कसं आहे, असमावेशक, ओके. आणि ते कसं आहे तर उच्च न्यायालयाशी समवर्ती, म्हणजे त्याच पद्धतीचा अधिकार जो आहे तर तो उच्च न्यायालयाला सुद्धा या ठिकाणी देण्यात आलेला आहे. तर आपण जे आहे तर कलम 32, तर कलम 32 मध्ये या ठिकाणी जर आपण बघितलं तर 5 प्रकारची जी आहे तर ती प्राधिलेख काढण्याचा अधिकार या ठिकाणी सर्वोच्च न्यायालयाला देण्यात आलेला आहे. की जसं सर्वोच्च न्यायालय एखाद्या व्यक्तीस हजर राहण्यास सांगू शकते किंवा जो आहे तर खालच्या न्यायालयाकडनं खटला काढून घेऊन वरती वर्ग करण्यास सांगू शकते, ओके. किंवा खालच्या न्यायालयात चालणारा एखादा खटला ते थांबवण्यास सांगू शकते, ओके. तर या प्रकारचे जे आहे तर ते असे 5 प्रकारचे अधिकार आहेत तर ते कलम 32 अंतर्गत येतात. तर ते आपण एखाद्या लेक्चरमध्ये कलम 32 डिटेल्समध्ये थोडंसं बघूयात, की एखाद्या एखादा टॉपिक म्हणून आपण या ठिकाणी एखाद्या लेक्चरमध्ये ते कव्हर करूयात. म्हणजे तुम्हाला प्राधिलेख अधिकार क्षेत्र काय आहे तर ते इन डिटेल्समध्ये या ठिकाणी कळेल, ओके. तर अपिलाचे जे आहे, आता पुढचं जे आहे अधिकार सर्वोच्च न्यायालय घटनेने दिलेले, तर अपिलाचे व पुनर्विचाराचे अधिकार क्षेत्र. या ठिकाणी चुकलंय थोडंसं, अपिलाचे व पुनर्विचाराचे अधिकार क्षेत्र. तर ते कोणत्या कलमानुसार आहे, तर ते कलम 136. आता या ठिकाणी जे आहे तर आपल्याला डायरेक्टली काही एक्झाममध्ये असे कलम विचारणार नाही. कलम 131 अंतर्गत प्रारंभिक अधिकार क्षेत्र, कलम 32 अंतर्गत प्राधिलेख अधिकार क्षेत्र. पण या ठिकाणी आपल्याला कोणती अधिकार आहेत तर हे माहिती असणं या ठिकाणी गरजेचं आहे, ओके. की जसं आपण या ठिकाणी बघू की सल्ला देण्याचे अधिकार क्षेत्र, का जे 143 अंतर्गत आपण ऑलरेडी बघितलंय की 5 जे लोकांचं बेंच आहे तर ते या ठिकाणी सल्ला देऊ शकतं की राष्ट्रपतींनी संदर्भित केलेल्या बाबींबद्दल, ओके. आणि त्यानंतर अपिलाचे किंवा पुनर्विचाराचे अधिकार क्षेत्र म्हणजे काय, तर सर्वोच्च न्यायालयात जे आहे तर मूलतः अपिलाचे न्यायालय म्हणून काम करतं. अपिलाचे न्यायालय म्हणून या ठिकाणी जे आहे तर ते काम करतं. आता असं का, तर उच्च न्यायालय असतील आणि इतर प्रशासकीय न्यायालय असतील तर त्यांनी दिलेल्या निर्णयाचा पुनर्विचार करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या अधिकाराला त्यांचे अपिलाचे किंवा विचाराचे अधिकार क्षेत्र या ठिकाणी आपण म्हणतो. समजा आपल्याला एखाद्या उच्च न्यायालयाने किंवा कनिष्ठ न्यायालयाने एखादा निर्णय दिला, आपल्याला तो मान्य नसेल तर आपण काय करतो, उच्च न्यायालयात, आणि समजा उच्च न्यायालयाने देखील तो निर्णय
कोणता निर्णय दिला आणि तो जर आपल्याला मान्य नसेल तर आपण कुठे जाऊ शकतो, तर ते आपण सर्वोच्च न्यायालयाकडे जाऊ शकतो. म्हणजे हे जे आहे तर हे काय सांगितलंय, तर हेच अपिलाचे व पुनर्विचाराचे अधिकार क्षेत्र. तर हे जे आहे सर्वोच्च न्यायालयास, तर ते घटनेने कोणत्या कलमाने प्रदान केलेलं आहे, तर ते कलम 136 अंतर्गत या ठिकाणी ते प्रदान करण्यात आलेलं आहे. त्याच्यानंतर जे आहे पुढे चौथा, तर तो आहे सल्ला देण्याचे अधिकार क्षेत्र. तर ते कोणत्या कलमा अंतर्गत येतं, तर ते कलम 143 अंतर्गत या ठिकाणी आहे. ओके, तर ती ही ऑलरेडी आपण बघितलंय की सल्ला देण्याचे अधिकार क्षेत्र, की जे सार्वजनिक महत्त्वाचे कायदेविषयक किंवा वस्तुविषयक प्रश्न उद्भवला असेल, तर तेव्हा राष्ट्रपती त्या बाबतीत जे आहे तर ते सर्वोच्च न्यायालयाकडनं सल्ला मागवतात, किंवा घटनेच्या प्रारंभापूर्वी जर काही करार झालेले असतील किंवा ज्या सनद असतील, तर त्या बाबतीत काहीतरी प्रश्न उद्भवला तर तेव्हा देखील राष्ट्रपती जे आहे तर ते सर्वोच्च न्यायालयाकडनं या ठिकाणी सल्ला मागवतात. आणि ते जे आहे तर ते कोणत्या कलमात देण्यात आलेलं आहे, तर सल्ला देण्याचे अधिकार क्षेत्र कलम 143 मध्ये. आणि या ठिकाणी एक गोष्ट आहे की या बाबतीत जर आहे तर सर्वोच्च न्यायालयाचा जो काही सल्ला असेल तर तो राष्ट्रपती किंवा बोलवतात, तर त्यांच्यावरती ते बंधनकारक आहे का, तर नाही, असं काही बंधनकारक नाही. त्यांनी सल्ला दिला म्हणजे तसंच करावे, तर असं काही या ठिकाणी देण्यात आलेलं नाही घटनेत. ओके, त्याच्यानंतर जे पुढचा आपला पॉईंट आहे की सर्वोच्च न्यायालयात जे घटनेने अधिकार दिलेला आहे, तर तो अधिकार कोणता आहे, तर अभिलेख न्यायालय म्हणून अधिकार, तर तो दिलेला आहे घटनेने कलम 129 नुसार अभिलेख न्यायालय म्हणून. आता अभिलेख न्यायालय म्हणजेच काय, तर या ठिकाणी जे आहे तर सर्वोच्च न्यायालयाचे सर्व निकाल असेल किंवा कार्यवाही असेल किंवा कायदे असेल, तर भविष्यकालीन स्मृती व साक्षीसाठी अभिलेखित केले जातात व जतन केले जातात. ओके, तर हे या ठिकाणी महत्त्वाचं आहे. आता हे सर्व जे न्यायिक जे काही बाबी आहेत किंवा जे काही निकाल आहे, तर ते न्यायिक पुनर्संकेतन असतात व न्यायिक संदर्भ असतात. ओके, म्हणजे या ठिकाणी जर एखादा XYZ निकाल दिला आणि त्याच्यात जर ती बाब कोणती तरी एखादी बाब जर सर्वोच्च न्यायालयाने बाब स्पष्ट केली असेल, तर ती जी बाब असेल तर ती या ठिकाणी न्यायिक पुनर्संकेतन असेल, म्हणजे लिगल प्रेसिडेंट असेल, एखादं उदाहरण असेल ते का, म्हणजे ती बाब पुढील जर समजा त्याच पद्धतीचं जर प्रकरण उद्भवलं तर त्या बाबतीत ते एक रेफरन्स म्हणून या ठिकाणी वापरली जाते. ओके, तर हे या ठिकाणी महत्त्वाचं आहे. म्हणजेच ते कसं की एक अभिलेख न्यायालय किंवा कोर्ट ऑफ रेकॉर्ड म्हणून या ठिकाणी काम करतं, तर ते आहे कलम 129 अंतर्गत. आता पुढची जी काही बाब आहे तर ती कोणती बाब आहे, तर न्यायालयिक पुनर्विलोकनाचा अधिकार. आता न्यायिक पुनर्विलोकनाचा अधिकार जो आहे तर तो या ठिकाणी जो आहे तर ते सर्वोच्च न्यायालयाच्या घटनेने या ठिकाणी प्रदान केलेला आहे. आणि जे ही काही न्यायिक पुनर्विलोकनाची बाब आहे तर हे आपण कुठून घेतलंय, तर अमेरिकेची राज्यघटनेवरून घेतलेलं आहे. आणि सल्ला देण्याचे अधिकार क्षेत्र आपण कुठून घेतलंय, तर ती या ठिकाणी कॅनडाची, की जे आपण यापूर्वी ऑलरेडी जे आपण ज्यावेळेस घटनेचे वैशिष्ट्य बघत होतो तर त्या पार्टमध्ये या ठिकाणी आपण ते कव्हर केलंय. आता या ठिकाणी न्यायिक पुनर्विलोकन म्हणजे काय, तर केंद्र तसेच राज्यांच्या कायद्याची तसेच कार्यकारी आदेशाची घटनात्मक तपासणीच्या सर्वोच्च न्यायालयाच्या अधिकारास काय म्हणतो आपण, तर न्यायिक पुनर्विलोकनाचा अधिकार. की समजा केंद्राने काहीतरी कायदा बनवला आहे आणि तो कायदा जर घटनेचं पालन करत नसेल, तर तो कायदा या ठिकाणी इनव्हॅलिड ठरवण्याचा किंवा व्हॅलिड ठरवण्याचा अधिकार कोणाला आहे, तर तो सर्वोच्च न्यायालयाला या ठिकाणी देण्यात आलेला आहे. केंद्र तसेच राज्यांच्या, आता समजा राज्यांना काही कायदे करण्याचे अधिकार आहे का, जे राज्य सूचीतले विषय असतील तर त्या बाबतीत, तर त्यावेळेस अशा वेळेस ज्यावेळेस राज्य कायदा करतं तर त्याची घटनात्मक व्हॅलिडिटी तपासण्याचं किंवा ते घटनेला अनुसरून आहे की नाही हे तपासण्याचं काम कोणाचं आहे, तर ते सर्वोच्च न्यायालयाचं या ठिकाणी आहे. तर यालाच आपण काय म्हणतो, न्यायिक पुनर्विलोकनाचा अधिकार. ओके, तर न्यायिक पुनर्विलोकनाचा अधिकार तुम्हाला कळालाच असेल. त्याच्यानंतर अभिलेख न्यायालय म्हणून काय हे देखील कळालं असेल. सल्ला देण्याचे अधिकार क्षेत्र ते कोणत्या कलमात येतं, तर ते देखील कळालं असेल. अपिलाचे किंवा पुनर्विचाराचे अधिकार क्षेत्र, तर ते देखील आपण या ठिकाणी एक्सप्लेन केलंय. त्याच्यानंतर प्राधिलेख थोडंसं आपण एक्सप्लेन थोडंसं कमी लेवलमध्ये केलंय, पण आपण कलम 32 कुठेतरी या ठिकाणी इन डिटेल्समध्ये बघूयात. त्यानंतर प्रारंभिक अधिकार क्षेत्र असेल तर हे देखील मी एक एक्झाम ओरिएंटेड जे आहे तर ते समजवण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे. आता जर ह्यात ज्या काही बाबी आहे ना, तर ह्याच उच्च न्यायालयाबद्दल लागू होतात. फक्त उच्च न्यायालयामध्ये होतं काय की ही जी काही कलमं आहेत तर त्यांचं जे कलमाची जी काही नंबर आहे तर ती या ठिकाणी किंवा जे काही क्रम आहे तर तो या ठिकाणी फक्त चेंज होतो. तर आता जे आहे तर आपण पुढे उच्च न्यायालयाविषयी या ठिकाणी थोडं बघूयात की जे आपल्याला परीक्षेच्या दृष्टीनं महत्त्वाचं आहे. आता या ठिकाणी आपण जर बघितलं तर थोडी उच्च न्यायालयाला एक थोडी ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे, तर ती आपण या ठिकाणी बघूयात आणि मग उच्च न्यायालयाबद्दल ज्या काही इतर तरतुदी आहेत तर त्या आपण या ठिकाणी बघूयात. ओके, तर भारतीय उच्च न्यायालयाचा कायदा 1961 नुसार
सर्वप्रथम आता भारतीय उच्च न्यायालयाचा कायदा की जर आपण बघितलं तर 1857चा उठाव झाला. त्याच्यानंतर 58 मध्ये जे आहे तर ते कंपनीकडनं जे अधिकार काढून घेऊन जे आहे तर ते ब्रिटिश साम्राज्याच्या आधिपत्याखाली आलं आणि त्याच्यानुसार जे आहे तर भारतीयांना ज्या वेगवेगळ्या ज्या कायद्याच्या सवलती हळूहळू इंग्रजांनी द्यायला या ठिकाणी चालू केलं. तर आता या ठिकाणी त्यातलंच एक आहे तर भारतीय उच्च न्यायालयाचा कायदा 1961 नुसार सर्वप्रथम 1962 मध्ये कलकत्ता, बॉम्बे, मद्रास या ठिकाणी उच्च न्यायालयाची स्थापना या ठिकाणी करण्यात आली. आता आपण जर बघितलं तर आपलं सर्वोच्च न्यायालय हे नंतर स्थापन झालेलं आहे आणि त्याच्याही आधी जी आहे तर ती आपली उच्च न्यायालय या ठिकाणी स्थापन करण्यात आलेली होती. ओके, तर ही बाब या ठिकाणी महत्त्वाची आहे. भारतीय उच्च न्यायालयाचा कायदा 1861 नुसार सर्वप्रथम जे आहे तर 1900 झालंय तिथं, तर 1862 मध्ये या ठिकाणी चुकलंय, टायपिंग मिस्टेक आहे, ती करेक्ट करून घ्या. 1862 मध्ये कलकत्ता, मुंबई आणि मद्रास या ठिकाणी जी आहे तर ती उच्च न्यायालयाची स्थापना या ठिकाणी करण्यात आली आणि 1866 मध्ये अलाहाबाद येथे ओके म्हणजे त्याच्या जे आहे तर ते 4 वर्षांनंतर या ठिकाणी चौथे जे उच्च न्यायालय आहे तर ते स्थापन करण्यात आले. कुठे तर या ठिकाणी प्रश्न एक्झाम मध्ये विचारला जातो की 1866 मध्ये जे चौथे उच्च न्यायालय तर ते कुठे स्थापन करण्यात आले, तर त्या ठिकाणी ऑप्शन असतं आपल्याला ए कलकत्ता, 2 बॉम्बे, 3 मद्रास आणि 4 अलाहाबाद. तर या ठिकाणी जे आपलं उत्तर असेल तर ते अलाहाबाद या ठिकाणी असणार आहे. त्यानंतर जे आहे तर 1950 मध्ये अस्तित्वात आलेली प्रांतिक उच्च न्यायालय त्याच संबंधित राज्याची काय बनली तर ती उच्च न्यायालय. आता 1950 मध्ये जसं आपण या ठिकाणी बघितलं की आपलं सर्वोच्च न्यायालयाची स्थापना या ठिकाणी कधी झाली, तर ती या ठिकाणी कधी झाली तर याची डेट तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कळवाल किंवा मीच तुम्हाला या ठिकाणी सांगतो. 28 जानेवारी 1950 मध्ये जे आहे तर ती आपली सर्वोच्च न्यायालयाची स्थापना या ठिकाणी झाली. म्हणजे त्यावेळेस काय झालं तर ही जी काही ऑलरेडी अस्तित्वात होती आधीच जी काही स्थापन करण्यात आली होती भारतीय उच्च न्यायालयाच्या कायद्यानुसार 1961 जो काही कायदा होता तर त्यानुसार जी स्थापन करण्यात आलेली जी काही उच्च न्यायालय होती तर ती कशात कन्वर्ट झाली या ठिकाणी तर प्रांतिक उच्च न्यायालय जी होती तर ती राज्यांची उच्च न्यायालय या ठिकाणी बनली. ओके, तर ही बाब आपल्याला या ठिकाणी महत्त्वाची आहे. तर आता आपण उच्च न्यायालयाविषयी आपण या ठिकाणी बघू का ते घटनेच्या कोणत्या पार्टमध्ये या ठिकाणी देण्यात आलेलं आहे. तर कलम 214 ते 231 ओके जो घटनेचा जो काही भाग 6 आहे ओके घटनेचा भाग 6 आणि या ठिकाणी जे आहे तर ते प्रकरण कितवं आहे तर ते घटनेचा भाग 6 मध्ये जे आहे तर ते कलम 214 ते 231 या दरम्यान जे आहे तर ते सर्वोच्च न्यायालयाचे जे संघटन असेल किंवा स्वातंत्र्य असेल, अधिकार क्षेत्र असेल किंवा कार्यपद्धती असेल तर ते कलम जे आहे तर ते कलम 214 ते 231 दरम्यान या ठिकाणी देण्यात आलेली आहे. तर या ठिकाणी जे आहे तर घटनेचा भाग 6 व प्रकरण कितवं आहे हे तर प्रकरण 5वं या ठिकाणी आहे. आणि जे आपण यापूर्वी जे बघितलं की सर्वोच्च न्यायालयाचं तर तो घटनेचा भाग कितवा होता तर घटनेचा भाग या ठिकाणी तो 5वा भाग या ठिकाणी होता. ओके, आणि हा जो आहे तर तो घटनेचा कितवा भाग आहे तर घटनेचा 6वा भाग आणि जो सर्वोच्च न्यायालयाचा जो भाग होता तो भाग 5वा प्रकरण 4 या ठिकाणी होतं आणि या ठिकाणी घटनेचा भाग 6वा प्रकरण 5 या ठिकाणी आहे. आणि त्या अंतर्गत कोणती कलमे आहे तर कलम 214 ते 231 आणि यामध्ये काय सांगितलंय का या दरम्यान जे आहे तर उच्च न्यायालयाचे संघटन कसं असेल का ते किंवा ते स्वातंत्र्य कसं असेल ओके का जे आपलं कार्यकारी मंडळ आणि कायदे मंडळापासून त्याच्यानंतर त्याचे अधिकार क्षेत्र काय असतील, त्याच्यानंतर त्यांचे अधिकार कार्यपद्धती काय असेल तर याबाबत ज्या तरतूद आहे तर ते कलम 214 ते 231 या दरम्यान दिलेली आहे. ओके, तर हे या ठिकाणी आपल्यासाठी महत्त्वाचं होतं. तर त्यानंतर जे आहे तर कलम 214 मध्ये काय दिलंय तर प्रत्येक राज्यासाठी एक उच्च न्यायालय असेल असं 214 मध्ये या ठिकाणी जे आहे तर भाग 6 अंतर्गत प्रकरण 5 मध्ये जे काही कलम 214 आहे तर त्यामध्ये काय सांगितलंय की प्रत्येक राज्यासाठी एक उच्च न्यायालय या ठिकाणी असेल. कलम 214 मध्ये प्रत्येक राज्यासाठी एक उच्च न्यायालय असेल. त्याच्यानंतर एक पुढे घटनादुरुस्ती करण्यात आली की जी आपल्याला एक्झाम मध्ये विचारली जाऊ शकते. तर ती जी काही घटनादुरुस्ती आहे तर ती 7वी घटनादुरुस्ती होती 1956 मध्ये करण्यात आली. तर संसदेला 2 किंवा अधिक राज्यांसाठी किंवा 2 किंवा अधिक राज्य व 1 किंवा अधिक केंद्रशासित प्रदेश यासाठी एक सामायिक उच्च न्यायालय स्थापन या ठिकाणी करता येऊ शकतं. तर आता आपण पुढे बघूयात की कसं ते की 7वी घटनादुरुस्ती फक्त आपल्याला इथं या ठिकाणी काय लक्षात घ्यायचं आहे का जी काही 7वी घटनादुरुस्ती होती 1956 ला जी काही करण्यात आली तर संसदेला काय अधिकार देण्यात आले 2 किंवा अधिक राज्यांसाठी ते एक कंबाईन या ठिकाणी
जे आहे तर ते उच्च न्यायालय स्थापन करू शकतात, किंवा 2 किंवा अधिक राज्य व 1 किंवा अधिक केंद्रशासित प्रदेश अशी मिळून या ठिकाणी ते एक सामायिक उच्च न्यायालय स्थापन करू शकतात. तर ते कशात तरतूद आहे, तर ती 7वी घटना दुरुस्ती 1956 नुसार या ठिकाणी ती करण्यात आली. आता देशात जे आहे तर ते 28 राज्य व 8 केंद्रशासित प्रदेशांपैकी एकूण एकूण जे आहे तर ती 25 उच्च न्यायालय या ठिकाणी कार्यरत आहे. आता जर आपण बघितलं तर 28 राज्य व 8 केंद्रशासित प्रदेश मिळून, तर आता या ठिकाणी आपण जर बघितलं तर 124 मध्ये काय सांगितलं की प्रत्येक राज्यासाठी एक, तर अशी 28 पाहिजे होती, पण नाही. नंतर आपण काय केलं तर घटनेत आपण या ठिकाणी काय केली तर दुरुस्ती केली. तर ती घटना दुरुस्ती कितवी तर 7वी. तर त्यामध्ये काय केलं आपण 2 किंवा अधिक राज्यांसाठी किंवा किंवा या ठिकाणी 2 किंवा अधिक राज्य व 1 किंवा अधिक केंद्रशासित प्रदेश, तर यासाठी एक सामायिक उच्च न्यायालय स्थापन करण्याची तरतूद या ठिकाणी आपण ती केली. ओके. तर देशातील 28 राज्य व 8 केंद्रशासित प्रदेशांपैकी एकूण 25 उच्च न्यायालय या ठिकाणी सध्या काय आहे तर ते कार्यरत आहे. तर यापूर्वी 24 होती. तर मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कळवायचं की 25वं उच्च न्यायालय कोणतं आणि त्याची स्थापना कधी झाली. ओके. तर हे या ठिकाणी प्रश्न आहे, याचं उत्तर प्रत्येकाने द्यायचंच आहे, हे मॅडेटरी आहे. ओके. तर 25 उच्च न्यायालयांपैकी 3 जे आहे तर ती कशी आहे तर ते या ठिकाणी सामायिक उच्च न्यायालय आहेत. ओके. जी 25 उच्च न्यायालय आहे तर त्यापैकी 3 ही सामायिक उच्च न्यायालय आहे, की जसं बॉम्बे असेल, गुवाहाटी असेल. ओके. गुवाहाटी या ठिकाणी चुकलं, गुवाहाटी. ओके. आणि पंजाब व हरियाणा उच्च न्यायालय. आता तुम्ही याच ठिकाणी कळेल तुम्हाला की पंजाब व हरियाणा यांना मिळून जे आहे तर ते एक 2 राज्य मिळून या ठिकाणी 2 राज्य मिळून या ठिकाणी एक उच्च न्यायालय स्थापन केले. आणि या ठिकाणी जर आपण बघितलं तर दिल्ली हा स्वतःचे उच्च न्यायालय असलेला एकमेव केंद्रशासित प्रदेश आहे. तर आपल्याला प्रश्न असा विचारला जाऊ शकतो की खालीलपैकी कोणतं असा केंद्रशासित प्रदेश आहे की त्यांना स्वतःचं उच्च न्यायालय आहे, तर ते फक्त दिल्ली आहे. आणि वेगवेगळे जे केंद्रशासित प्रदेश आहेत तर त्यांची नावं या ठिकाणी ऑप्शनमध्ये दिलेली असेल. ओके. दिल्ली देतील, पॉंडिचेरी देतील, हरियाणा देतील. ओके. तर अशा या पद्धतीची जी आहे तर इतर जी केंद्रशासित प्रदेश आहेत तर त्यांची नावं त्या ठिकाणी दिलेली असतील आणि आपल्याला योग्य पर्याय त्या ठिकाणी निवडायचा. तर आपल्या फक्त भारतात एकच असं केंद्रशासित प्रदेश आहे की त्याला त्यांचं स्वतःचं उच्च न्यायालय आहे, ते म्हणजे दिल्ली. ओके. त्यानंतर पुढील आपला महत्त्वाचा पॉईंट आहे की उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची नेमणूक. आता उच्च न्यायालयातील न्यायाधीशांची नेमणूक राष्ट्रपती त्यांच्या प्रतिनिधींचं झालं. न्यायाधीशांची नेमणूक राष्ट्रपती त्यांच्या सहीनिशी व मुद्रांकित अधिपत्राद्वारे या ठिकाणी करतात, की जसं सर्वोच्च न्यायालयाची पद्धत होती त्याच पद्धतीने इथं राष्ट्रपती देखील करतात. सर्वोच्च न्यायालयात देखील राष्ट्रपती करत होते, इथं देखील राष्ट्रपतींमार्फत. आता राष्ट्रपतींमार्फत मुख्य न्यायाधीशांची नेमणूक भारताचे सरन्यायाधीश व संबंधित राज्यांचे राज्यपाल यांचा विचार घेऊन या ठिकाणी केली जाते. आता राष्ट्रपतींमार्फत केली जाते, पण ते जे काही संबंधित मुख्य न्यायाधीश असतील तर किंवा भारताचे जे काही मुख्य न्यायाधीश असेल आणि जे संबंधित राज्यांचे राज्यपाल असतील तर यांचा विचार घेऊन जे आहे तर ती न्यायाधीशांची नेमणूक या ठिकाणी राष्ट्रपती करत असतात. राष्ट्रपतींमार्फत मुख्य न्यायाधीशांची नेमणूक भारताचे सरन्यायाधीश व संबंधित राज्यांचे राज्यपाल यांचा विचार घेऊन या ठिकाणी केली जाते. तर मुख्य न्यायाधीशांची नेमणुकीच्या वेळेस कोणाचा विचार घेतला जातो तर भारताचे सरन्यायाधीश व संबंधित राज्यांचे राज्यपाल यांचा विचार घेऊन राष्ट्रपती ही त्यांची नेमणूक करत असतात. तर पुढचा आपला पॉईंट आहे, राष्ट्रपतींमार्फत आणि न्यायाधीश यांची नेमणूक करताना भारताचे सरन्यायाधीश व संबंधित राज्याचे राज्यपाल त्याचबरोबर संबंधित उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश यांचा विचार या ठिकाणी केला जातो. आता राष्ट्रपतींमार्फत अन्य या ठिकाणी आहे, अन्य न्यायाधीशांची म्हणजे सरन्यायाधीश सोडून इतर न्यायाधीश ज्यावेळेस ची नेमणूक ज्यावेळेस केली जाते तर त्यावेळेस जे मुख्य न्यायाधीश आहे तर त्यांची या ठिकाणी जे आहे तर त्यांचाही देखील विचार यामध्ये घेतला जातो. तर म्हणजे इतर न्यायाधीशांची जी काही नेमणूक करताना राष्ट्रपती कोणाचा सल्ला घेतात तर भारताचे सरन्यायाधीश, संबंधित राज्यांचे राज्यपाल व संबंधित राज्यातील मुख्य न्यायाधीश या तिघांचा विचार या ठिकाणी घेतला जातो. आणि ज्यावेळेस मुख्य न्यायाधीशांची नेमणूक असेल तर त्यावेळेस भारताचे सरन्यायाधीश व त्या संबंधित राज्याचे राज्यपाल. तर हे या ठिकाणी महत्त्वाचं या ठिकाणी आपल्याला होतं. आता न्यायाधीशासाठी पात्रता तर सर्वात महत्त्वाची आहे. तर मी सगळ्यात आधी सांगितलंय तुम्हाला की सरन्यायाधीशांसाठी पात्रता काय आहे तर ती भारताची नागरिक या ठिकाणी असावी. ओके. तर ती भारताची नागरिक असावी. त्या व्यक्तीने भारताच्या राज्यक्षेत्रात किमान 10 वर्षे न्यायिक पद धारण केलेले असावे. ओके. तर ही जी आहे तर ही दुसरी पात्रता या ठिकाणी देण्यात आलेली आहे. तर 10 वर्षे न्यायिक पद धारण केलेले असावे हे एक महत्त्वाचं आहे. किंवा आता या ठिकाणी किंवा आहे याला, एकतर तुम्ही 10 वर्षे जे आहे
तर राज्याच्या क्षेत्रात किमान 10 वर्षे न्यायिक जे आहे तर ते पद धारण केलेले असावे. क्षेत्रात हे चुकलं या ठिकाणी, टायपिंग मिस्टेक आहे. क्षेत्रात किमान 10 वर्षे न्यायिक पद धारण केलेले असावे किंवा त्या व्यक्तीस एखाद्या उच्च न्यायालयात अथवा 2 किंवा अधिक उच्च न्यायालयात सलग किमान 10 वर्षे या ठिकाणी वकिली म्हणून काम केल्याचा अनुभव या ठिकाणी असावा. ओके. तर हे लक्षात घ्यायचं आहे का त्या व्यक्तीस एखाद्या उच्च न्यायालयात अथवा 2 किंवा अधिक उच्च न्यायालयात सलग किमान 10 वर्ष वकील म्हणून काम केल्याचा अनुभव या ठिकाणी असणं गरजेचं आहे. ओके. म्हणजे 10 वर्ष जी काय आहे तर ती वकिली म्हणून काम केलेली व्यक्ती तर ती या ठिकाणी उच्च न्यायालयाचा न्यायाधीश या ठिकाणी बनू शकते. ओके. आणि ते जे काम आहे तर ते सलग असावं ही त्याच्यासाठी एक अट आहे. मग ती तुम्ही कोणत्याही न्यायालयात करा, 2 किंवा अधिक न्यायालयात करा, तर असं ते या ठिकाणी घटनेत नमूद करण्यात आलंय. तर आता ज्यावेळेस सर्वोच्च न्यायालयाचे जे काही न्यायाधीश आहेत तर त्यांना जी शपथ किंवा प्रतिज्ञा कोण देतं तर राज्याचे राज्यपालांमार्फत किंवा त्यांनी त्या प्रयोजनार्थ नियुक्त केलेली एखादी व्यक्ती जी आहे तर ती उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना किंवा मुख्य न्यायाधीशांना शपथ देतं. तर आपलं जे सर्वोच्च न्यायालय होतं तर त्या ठिकाणी शपथ कोण देत होतं तर त्या ठिकाणी राष्ट्रपती हे शपथ देत होते. तर या ठिकाणी कोण देतं तर राज्यपाल किंवा त्यांनी त्या प्रयोजनार्थ नियुक्त केलेली एखादी व्यक्तीमार्फत. आता यांचाही देखील शपथेचा नमुना कशात देण्यात आलाय तर तो 3ऱ्या अनुसूचित देण्यात आलाय. तर सर्वोच्च न्यायालयाच्या जे न्यायाधीश आहे तर त्यांचा देखील शपथेचा नमुना कशात आहे तर ते देखील 3ऱ्या अनुसूचित या ठिकाणी आहे. त्याच्यानंतर जे आहे तर न्यायाधीशांचा पदावधी. आता या ठिकाणी आपण जर बघितलं तर सर्वोच्च न्यायालयाच्या जे काही न्यायाधीशांचा पदावधी किती होता तर त्यांच्या वयाची 65 वर्ष पूर्ण होईपर्यंत होतं. तर या ठिकाणी उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांचा जो काही पदावधी आहे तर तो किती आहे तर तो 62 वर्ष होईपर्यंत ते या ठिकाणी पद धारण करतात. ओके. तर हे या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे का त्या जो सर्वोच्च न्यायालयाचं 65 वर्ष आहे आणि इथं या ठिकाणी उच्च न्यायालयाचं 62 वर्ष आहे. तर याच्यात कन्फ्यूज व्हायचं नाही. त्याच्यानंतर जे आहे तर न्यायाधीश आता या ठिकाणी शपथ कोण देतं तर ते राज्यपाल देतात. पण जर एखाद्या मुख्य न्यायाधीश असेल किंवा इतर न्यायाधीश असेल जर त्यांना राजीनामा द्यायचा असेल तर ते कोणाला संबोधून देतात तर ते राष्ट्रपतींना संबोधून आपल्या पदाचा सहीनिशी लेखी राजीनामा या ठिकाणी देऊ शकतात किंवा राष्ट्रपती न्यायाधीशास त्यांना पदावरून जे आहे तर संसदेच्या शिफारसीनुसार दूर करू शकतात. आता राष्ट्रपतींना संबोधून देतात पण याचा अर्थ असं काही नाही की मग राष्ट्रपतींची मर्जी असेपर्यंत किंवा त्यांच्या मर्जीनुसार ते पद धारण करतात तर असं नाही. तर यांच्यासाठी जे आहे तर संसदेची शिफारस महत्त्वाची आहे. का जी मी शिफारस कशी तर ती ऑलरेडी मी तुम्हाला जी आहे तर ओरली सांगितली का जे त्यांचे जे काही कायदे आहेत का त्यांना पदावरून दूर करण्यासाठी तर ते न्यायाधीश चौकशी कायदा 1968 नुसार जे आहे तर लोकसभा च्या जे काही सदस्य किमान 100 सदस्यांनी त्या ठिकाणी जे आहे तर प्रस्ताव दिला पाहिजे व राज्यसभेच्या 50 सदस्यांनी. त्यानंतर ते सभापती किंवा अध्यक्ष तो प्रस्ताव स्वीकारू शकतात किंवा नाकारू शकतात. ओके. आणि प्रस्ताव जर स्वीकारला तर त्यामध्ये एक त्रिसदस्यीय समिती त्यानंतर नेमण्यात येते आणि त्या त्रिसदस्यीय समितीमध्ये जे आहे तर ते सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश किंवा एक न्यायाधीश असतं किंवा एखाद्या उच्च न्यायालयाचा मुख्य न्यायाधीश असतं आणि एक निष्णात कायदे पंडित या ठिकाणी असतं. आणि जर या समितीच्या अंती जर न्यायाधीशांची गैरवर्तणूक किंवा अक्षमतेच्या कारणावरून जर दोषी आढळला तरच त्यांना ते सभागृह पदावरून दूर करण्याचा प्रस्ताव या ठिकाणी विचारात घेऊ शकतं. ओके. आणि जर त्या दोन्ही यांनी प्रस्ताव जो आहे तर तो विशेष बहुमताने देखील या ठिकाणी संमत होणं या ठिकाणी गरजेचं आहे. तरच ते राष्ट्रपती कडे जो आहे तर त्या न्यायाधीशांना पदावरून दूर करण्यासाठी जो आहे तर तो समावेदन या ठिकाणी सादर केलं जातं की ज्याला समावेदन असं म्हणतात. आणि मग राष्ट्रपती जे आहे तर ते त्यांना पदावरून दूर या ठिकाणी करू शकतात. तर आतापर्यंत कोणत्याही उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना पदावरून दूर करण्यात आलेले नाही. एक लक्षात ठेवायचं उच्च न्यायालयाचे देखील या जो न्यायालयीन चौकशी कायदा आहे 1968 नुसार तर कोणालाही आतापर्यंत किंवा न्यायाधीशांना पदावरून जे दूर करण्याची पद्धत आहे तर असं कोणालाही आतापर्यंत जे उच्च न्यायालयाचे असतील किंवा सर्वोच्च न्यायालयाचे असतील दोघाही बाबतीत अजून कोणालाही या ठिकाणी या पद्धतीची प्रोसिजर राबवली गेलेली नाही. ओके. तर या ठिकाणी पुढे दिलंय की कलम न्यायाधीशांना पदावरून दूर करणे बाबत जे आहे तर ते ऑलरेडी आपण बघितलंय का संसदेच्या याच्या खालीच आपण ते ऑलरेडी पुढचा पॉईंट कव्हर करून टाकलाय की न्यायाधीशांना पदावरून दूर करणे. तर कलम 217 उच्च न्यायाधीशास आपल्या पदावरून दूर करण्याची पद्धत सर्वोच्च न्यायालयाच्या दूर करण्याच्या पद्धतीप्रमाणेच या ठिकाणी आहे का जे सर्वोच्च न्यायालयासाठी जी काही पद्धत आहे तर तीच उच्च न्यायालयाला या ठिकाणी अवलंबण्यात आलेली आहे का जी मी ऑलरेडी तुम्हाला आता पुन्हा सांगितली. ओके. तर आता आपण या ठिकाणी जे आहे तर ते बॉम्बे उच्च न्यायालय जे आहे तर याबद्दल आपण बघूयात. आणि यापूर्वी जे आहे तर ते आपण एक तुम्हाला सांगायचं आहे मला की जे उच्च न्यायालयाचे अधिकार क्षेत्र व अधिकार जे काही सर्वोच्च न्यायालयाचे आहे
की जसं प्रारंभिक असेल, प्राधिलिक असेल. आता प्राधिलिक बाबत जे आहे तर ते उच्च न्यायालयाचं जे काही कलम आहे तर ते 226 आहे. त्याच्यानंतर प्रारंभिक अधिकार क्षेत्र असेल तर ते थोडे सर्वोच्च न्यायालयाचे जे आहे तर ते उच्च न्यायालयापेक्षा वेगळे आहेत. किंवा अपील किंवा पुनर्विचाराचे असतील किंवा परिवेक्षात्मक अधिकार क्षेत्र असेल किंवा अधीनस्थ न्यायालयावरील नियंत्रण. आता अधीनस्थ न्यायालयांवरील नियंत्रण जे आहे तर जे कनिष्ठ न्यायालयावरती कोणाचं नियंत्रण असतं तर ते उच्च न्यायालयाचं असतं. तर या बाबतीतले जे काय आहे का जे उच्च न्यायालयाचे अधिकार क्षेत्र व अधिकार तर हे काय महत्त्वाचे नाही आपल्या परीक्षेच्या दृष्टीनं. का जे सर्वोच्च न्यायालयाचे होते तर ते मी तुम्हाला ऑलरेडी या ठिकाणी एक्सप्लेन केले. ओके. तर आता आपण थोडंसं बॉम्बे उच्च न्यायालयाबद्दल किंवा मुंबई उच्च न्यायालयाबद्दल आपण या ठिकाणी माहिती बघूयात. तर मुंबई उच्च न्यायालयाची स्थापना कधी झाली तर ती ऑलरेडी आपण बघितली का जे 1961च्या कायद्यानुसार जे आहे तर ते 3 न्यायालय स्थापन करण्यात आली होती. ओके. तर त्याच्यात जे आहे तर 14 ऑगस्ट 1962 मध्ये जी आहे तर ती मुंबई उच्च न्यायालयाची स्थापना या ठिकाणी करण्यात आली. आणि सध्या जे आहे तर ती 75 न्यायाधीश म्हणजे एक मुख्य न्यायाधीश प्लस किंवा अधिक इतर न्यायाधीश यांना मिळून जे आहे तर ते 75 न्यायाधीश या ठिकाणी सध्या कार्यरत आहे. आणि या ठिकाणी जे आहे तर बॉम्बे किंवा मुंबई उच्च न्यायालयाचे औरंगाबाद, नागपूर, पणजी म्हणजेच गोवा या ठिकाणी जे आहे तर ती खंडपीठे कार्यरत सध्या आहेत. ओके. तर बॉम्बे उच्च न्यायालयाची खंडपीठे कुठे कुठे आहेत तर असा देखील प्रश्न या ठिकाणी विचारला जातो. तर ती आहे औरंगाबाद, नागपूर, पणजी या ठिकाणी. आणि जे आहे तर ती वरीलपैकी सर्व असं आपल्याला या ठिकाणी विचारलेलं असतं. तर आपल्याला माहिती नसतं, आपल्याला फक्त औरंगाबाद किंवा नागपूर इतकंच माहिती असतं आणि पणजी आपल्याला या ठिकाणी माहिती नसतं. तर पणजी देखील या ठिकाणी जे बॉम्बे उच्च न्यायालय किंवा बॉम्बे उच्च न्यायालय आहे तर त्याचं खंडपीठ या ठिकाणी देण्यात आलेलं आहे. आता पुढे जे आहे तर कनिष्ठ न्यायव्यवस्था तर याच्यावरती एक्झाममध्ये शक्यतो प्रश्न विचारला जात नाही, पण तरी आपण जे आहे तर आपल्या माहितीसाठी या ठिकाणी बघूयात. तर आता आपण कनिष्ठ न्यायव्यवस्था या ठिकाणी बघूयात. तर कनिष्ठ न्यायव्यवस्था जी आहे तर ते राज्यघटनेच्या भाग 6 मधील प्रकरण 6 मध्ये कलम 233 ते 237 या अंतर्गत या ठिकाणी देण्यात आलेले आहे. कनिष्ठ न्यायव्यवस्था कुठे दिली तर भाग 6 मधील प्रकरण 6 मध्ये. ओके. आणि जे उच्च न्यायालय आहे तर त्याचं भाग कितवा दिला आहे आपल्याला तर 6 आणि त्यातलं प्रकरण कोणतं आहे या ठिकाणी तर ते प्रकरण 5 आहे. ओके. तर कन्फ्यूज नाही व्हायचं या ठिकाणी. आणि जे काही सर्वोच्च न्यायालय होतं तर तो भाग किती होता आपला भाग 5 आणि प्रकरण 4 त्या ठिकाणी होतं. ओके. तर बिलकुल कन्फ्यूज नाही व्हायचंय. त्याच्यानंतर जे आहे तर या अंतर्गत आपण जी काही महत्त्वाचं आहे फक्त तेवढंच या ठिकाणी कव्हरिंग करूया. त्याच्यानंतर कलम 233 म्हणजेच जिल्हा न्यायाधीशांची नेमणूक. आता जे काही जिल्ह्याचे न्यायाधीश असतात तर त्यांची नेमणूक कोणत्या कलमानुसार आपण या ठिकाणी करतो तर ते आहे कलम 233. तर त्यांच्यासाठी काहीतरी अटी आणि शर्ती सांगितल्या तर ते आपण या ठिकाणी बघूयात. का ती व्यक्ती आधीपासून केंद्र किंवा राज्य शासनाच्या सेवेत नसावा. आता ती व्यक्ती जी आहे तर ती आधीपासून केंद्र किंवा राज्य शासनाच्या सेवेत या ठिकाणी नसायला पाहिजे. तर ही या ठिकाणी महत्त्वाची अट या ठिकाणी सांगण्यात आली. ती व्यक्ती किमान 7 वर्ष अधिवक्ता म्हणजे ॲडव्होकेट किंवा वकील का ज्याला प्लीडर असावा. ओके. ती व्यक्ती अधिवक्ता किंवा वकील म्हणून या ठिकाणी त्याला 7 वर्षाचा अनुभव या ठिकाणी किमान सांगितलाय, त्यापेक्षा जास्त असला तरी चालेल. ओके. त्याच्यानंतर उच्च न्यायालयाने नेमणुकीसाठी त्याची शिफारस केलेली असावी. ओके. तर ही बाब देखील महत्त्वाची आहे आणि तो किमान 7 वर्षे अधिवक्ता किंवा वकील असावा. तर ही बाब देखील या ठिकाणी महत्त्वाची आहे आपल्यासाठी. आता जे आहे तर कलम 235 अन्वये जे आहे तर जिल्हा न्यायालयावरती जे आहे तर ते नियंत्रण कोणाचं असतं तर मी ऑलरेडी सांगितलंय तर ते नियंत्रण कोणाचं असतं तर ते उच्च न्यायालयाच्या या ठिकाणी नियंत्रण असतं. ओके. तर कलम 233 अंतर्गत 233 झालंय ते. हो सॉरी बरोबर आहे. कलम 233 मध्ये काय सांगण्यात आलंय आता हे पोटकलम असणार आहे की 233 मध्ये काय सांगण्यात आलंय की जिल्हा न्यायाधीशांची नेमणूक कोणामार्फत होते तर राज्यपालांमार्फत उच्च न्यायालयाचा विचार घेऊन या ठिकाणी केली जाते. तर या ठिकाणी 233 अंतर्गत आणखीन एक बाब काय सांगितली की जिल्हा न्यायाधीशांची नेमणूक राज्यपालांमार्फत जे आहे तर ते उच्च न्यायालयाचा विचार घेऊन या ठिकाणी केली जाते. महत्त्वाचं आहे आपल्यासाठी लक्षात ठेवायचं. त्यानंतर जे आहे तर आपण ऑलरेडी आणखीन एक बघितलंय का मी की जे उच्च न्यायालय मी सर्वात वरती दाखवलं की कलम 235 नुसार जे आहे तर जिल्हा उच्च न्यायालय जे आहे तर जिल्हा जे काही उच्च न्यायालय म्हणजे जिल्हा व सत्र न्यायाधीश यांचे न्यायालय तर त्याच्यावरती नियंत्रण कोणाचं असतं तर ते सर्वोच्च न्यायालयाचं नियंत्रण या ठिकाणी असतं. त्याच्या खाली काय येतं तर जिल्हा व सत्र न्यायाधीश यांचे न्यायालय. आता त्यांची फक्त आपण रचना बघूयात. ओके. कारण लेक्चर खूप लेंदी होत चाललंय. जवळजवळ 1 तासाच्या वरती लेक्चर या ठिकाणी झालेलं आहे. तर उच्च न्यायालय त्याच्या अंतर्गत काय जिल्हा व सत्र न्यायाधीश यांचे न्यायालय. आता जिल्हा व सत्र न्यायाधीश यांचे जे काय तर त्या 2 बाजू असतात, एक दिवाणी बाजू आणि एक फौजदारी बाजू. तर आता दिवाणी बाजू कोणती आता हे न चुकलंय. ओके. दिवाणी. ओके.
तर दिवाणी बाजू यामध्ये जे असतं, तर दिवाणी न्याय आधी आपण स्ट्रक्चर बघूया आणि मग त्यानंतर मी तुम्हाला फौजदारी आणि दिवाणी काय म्हणजे याचा तुम्हाला अर्थ या ठिकाणी कळेल. आता दिवाणी बाजूमध्ये काय येतं, तर दिवाणी न्यायाधीशांचे न्यायालय ज्यांचं वरिष्ठ विभाग एक येतं, का त्या अंतर्गत जे आहे तर 1 ते 3 लाखापर्यंतची जी काही खटले असतात तर ती चालवली जातात. दिवाणी न्यायाधीशांचे न्यायालय तर ज्याचा वरिष्ठ विभाग आणि त्याच्या खाली काय येतं, तर दिवाणी न्यायाधीशांचे कनिष्ठ विभाग का ज्याच्यात 1 लाखापेक्षा कमी जी काही खटली असतील का ज्यांची किंमत 1 लाखापेक्षा कमी ठरते किंवा ज्या भरपाई असतील किंवा काय, तर ते कुठे चालवले जातात, तर ते दिवाणी न्यायाधीशांचे न्यायालय कनिष्ठ विभाग. आणि जो फौजदारी विभाग आहे तर त्याच्यात काय आहे, तर मुख्य न्यायदंड अधिकारी आहेत. ओके. तर जी 7 वर्षापर्यंतची शिक्षा ती सुनावू शकतात. त्यांना लिमिट दिलंय की किती वर्षापर्यंतची, कोणताही एखादा गुन्हा असेल तर जो 7 वर्षापर्यंतचा त्यांना शिक्षा सुनावण्याचा अधिकार असू शकतो. तर असं जे काही खटले आहे तर ते कुठे चालतं, तर ते मुख्य न्यायदंडाधिकारी यांच्या खाली. आणि जे काही त्यांच्या खाली किंवा त्यांच्या अधीनस्थ जे आहे तर ते न्यायिक दंडाधिकारी प्रथम दर्जा ज्यांना 3 वर्षापर्यंतचा शिक्षा जे जे काही खटले आहे तर ते चालवण्याचा अधिकार आहे. या प्रकारची खटले चालवण्याचा अधिकार जो आहे तर तो न्यायिक दंडाधिकारी प्रथम दर्जा या ठिकाणी देण्यात आलेला आहे. आता दिवाणी खटले कोणते आणि फौजदारी, का समजा फौजदारी कोणते असतील तर या ठिकाणी खून असेल किंवा दरोडेखोरी असेल तर या प्रकारची जी काही गुन्हे असतात किंवा चोरी असेल तर या प्रकारची गुन्हे ती फौजदारीमध्ये येतात. आणि दिवाणीमध्ये कोणत्या येतात, तर दिवाणी बाजूमध्ये या ठिकाणी जर समजा शेतीचे काही वाद असतील किंवा इतर लीगल बाबी असतील, ओके, तर त्या प्रकारची ज्या काही बाबी आहे किंवा इतर नुकसान भरपाई असेल, काही नुकसान भरपाई द्यायची बाबी असतील, ओके, तर त्या बाबी ज्या आहेत तर त्या दिवाणी जे प्रकरण आहे तर त्या अंतर्गत या ठिकाणी समाविष्ट होतात. तर अशा पद्धतीने जे आहे तर आपण या ठिकाणी न्यायव्यवस्था जी आहे तर ते थोडक्यात कव्हर करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे. तर याप्रमाणे निश्चितपणे तुम्हाला हे लेक्चर आवडलं असेल तर लाईक करा आणि हे जे काही आपलं ज्ञानसागर स्पर्धा परीक्षा चॅनल आहे तर याला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकन दाबायला विसरू नका, की जेव्हाही मी नवीन लेक्चर या ठिकाणी अपडेट करेल तर त्याचं सर्वात आधी नोटिफिकेशन जे आहे तर ते तुमच्यापर्यंत पोहोचेल. निश्चितपणाने तुम्हाला हे लेक्चर आवडलं असेल तर आपल्या वेगवेगळ्या मित्रांमध्ये जे आहे तर हे ज्ञानसागर स्पर्धा परीक्षा चॅनल शेअर करा, त्यांना सबस्क्राईब करायला सांगा, की जेणेकरून आपले विद्यार्थी वाढतील आणि एफर्ट घ्यायला देखील एक प्रकारे एनर्जी मिळेल. ओके. आणि हे जो काही टॉपिक आहे तर तो आपला LLB CETच्या दृष्टीने देखील अतिशय महत्त्वाचा आहे. 3 वर्षाची CET असेल LLB साठी, 3 वर्षाच्या कोर्ससाठी असेल किंवा 5 वर्षाच्या कोर्ससाठी असेल, दोघांसाठी अतिशय महत्त्वाचा आहे. ओके. तर व्यवस्थित अभ्यास करा. ओके. धन्यवाद.